सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरजरे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकरच्या सुता चरणावरी ठेवून या माता साष्टांगात दंडवत दुसरे बंधू शारदा जी चतुरानंद आत्मजा वाचा सिद्धी पावे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जयाचे न्या पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनता माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिन हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती तया माझे नमन दंडवत आता बंधू रंगभूमी कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आईसे नमन करून या सकाळा हरिकथा बोले बोबड्या बोला आज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठला। काय माझे वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुल्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पाया। पायावरी या वारकरी संतांच्या येई पांडुरंगे ने सांभाळो तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ प्राप्त प्रसंगी प्रस्तुत स्थली कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या समकालामधले आणि तुकोबारायांचे आपण हाडवैरी म्हणायला हरकत नाही। तुकोबारायांनी ज्यांनी जन्मभर त्रास दिला असे असणारे रामेश्वर भट्ट हे वाघुलीकर आहेत।
वाघुलीकर रामेश्वर भट्ट यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असाच असेल असा नाही, मी माझ्या बुद्धिमत्ताप्रमाणे लावायचा प्रयत्न करतोय. कारण नेमकं रामेश्वर भट्टाला असंच म्हणायचंय बुवा, हे काय मी सांगू शकत नाही. फक्त आपल्या त्यापेक्षा एक म्हणे घुमाऱ्या सांगतो सुमाराखाली एक अंदाज लावायचा आहे. मी माझ्या बुद्धिमत्ताप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. एरवी रोज कीर्तनाला अभंग घेतले जातात तुकाराम महाराजांचे, पण त्या अभंगामध्ये तुकोबाराचं चरित्र नसतं. आजचा अभंग तुकाराम महाराजांचा नाही, पण चरित्र तेच आहे. आता योग असा आहे त्या अभंगाच्या सुरुवातीला माझ्या जे डोक्यात होतं घरून निघल्यापासून अभंग कोणचा घ्यायचा, तुम्ही असा मुंडक्यावर पाय दिला ऐन टाइमवर ते धरलं एकच झालं एक. माणसाला वाटत असतं प्रपंचामध्ये असं होईल बा तसं होईल, पण ते तसं घडतच नाही. ते झालं परपंचातून मग हा घड पार मारतात. माणसं माझ्या परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही, परमार्थातलं काही ते होत नाही. पण आता ऐन टाइमवर मी ऑफिस काढले, हा काय मला पसंत नाही, पण मी याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला सर्वांना माया पुढे बसायचा जो टाइम आला आहे, मी काय एवढा धोरणात बुवा नाही. हे मा पहिलाच कार्यक्रम एवढा नाही एवढा मंडप तर मा लग्नाला बी नव्हता. तुम्ही हा कार्यक्रम एवढा ठेवला. आता ही गंमत अशी झाली, जोगदन भाऊ असं काम जमवलं मा, काही काही गावला पोळ्याच्या बैलाचा मान राहतो. त्या पोळ्याच्या बैलाला मान असला का भावंतीनं भांडणं होत्या. मग त्या भांडणामध्ये लोक म्हणे भांडणं करून सूर्य करता का म्हणे काय एखाद्या गाडव आणा त्याला हार घालून त्याला मधून काढून तसं ते गाडव येईन आणलं आता तिकून व्हायचं करून हे. आणि आज एवढा मंडप आता मी तारीखच घेतली नसती महाराजी. हे आता कसं तरी मला आता काहीतरी ऊस तुडीला गेले आणि बलजबरी शेत लावणं आहे. तर हे एवढे माणसं एवढे टाळकरी एवढे गुणवान माणसं त्याने मला जी महाराज लोकांची यादी दिली. बंकट स्वामी महाराजांचा हा भाग आहे, लय पुनीत भाग या. एवढा पुनीत भाग म्हटल्यानंतर भागाभागामध्ये संत झालेत. प्रत्येक ते 100 किलोमीटर 50 किलोमीटर पुढे गेलो का संताचा वास्तव तिकडे असतं. आणि ते संत जसे आपल्या टावर लाईनीच्या पोलाच्या तारानुसार असतात ना, त्या तारीची क्षमता म्हणा किंवा त्या पोलाचं अंतर तार खाली टेकणार नाही अशा अवस्थेमध्ये, तसं समाज कुठे लई गहाळ होणार नाही बुवा, त्या अंतरावर संत जन्माला येतात. आमच्या भागामध्ये शंकर स्वामी आहेत, बहिणाबाई आहेत, शिवाई माता आहेत तिकडे बी. पण हा बंकट स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेला भाग आणि अशा भागामध्ये माझ्यासारख्याचं नंबर कीर्तन लागणं हे लई मोठं भाग्य समजतो मी. मला असं वाटतं आता उद्या गेलो तर मोकळा होईल. हे अशा म्हणजे आता मला असं वाटलं गावात लोक आणायला टाकायला भारी कार्यक्रम आहे. गावाच्या गावात किंमत महाराज माणसाला. आता एवढे माणसं आता हे माया पुढे बसले कदम महाराज नाना महाराज कदम तुम्ही सारे विद्वान लोक माया पुढे बसले. आता तुमच्यावर हा टाइम नको होता. आता हा भांगात तर झालं पण पहिले आहे ना पांडुरंग करून त्याच्यामध्ये पहिली लांग आली मला. आणि मी म्हणून तुम्हाला मोकळं सांगून देतो, टाळकरी पक्वदे तुम्हाला आठवलं प्रमाण तर म्हणा. मी काय संशय शिकेल नाही. मी घरून 17 नंबर फारम आहे. हा 17 नंबर फारम म्हणजे कसा, हा संतांची कृपा झाली. मी साधू संतांचे धोत्र धुता धुता इकडे कीर्तन बोलतो. मी काय म्हणजे ट्रेडमार्क लायसन असं काय ISIचा माल नाही. हा मी घरून 17 नंबर करता प्रयत्न करता 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 म्हणलं बाकीच्या याच्यापेक्षा हे बरं वाटत. आणि मी चौकून फिरून इकडे शिरलो. मला याच्यामध्ये लय आनंद वाटायला लागला. इतका आनंद म्हणजे एवढे माणसं जमा करायला आणि गावात ऐकायला घरचे ऐकत नाही तर बाहेर गावचे केव्हा जमा व्हा. आणि तुम्ही लांबून गाड्या घेऊन आले सर्व म्हणजे आता असं वाटतं याच्यापेक्षा काय कमवलं पाहिजे तुम्ही त्याला. जोगदन भाऊने आणि आजचं हे जे कीर्तन आहे ना महाराज हे काय कोण ऐकेल नाही. हे आजचे कार्यक्रम झाला. एका जणाच्या पोरच जमत नव्हतं आणि त्यांच्या कामावर एक माणूस होता. ते कामावर माणूस होतं मग ते म्हणे काय लग्नाचं काय भांडले म्हणजे लग्न करते पण कोण देतं मी लोकांच्या कामाला आहे. मग मालक रेल्वे स्टेशनला येणार होता आणि त्याला घ्यायला गाड्याला पाठवलं. मग गाड्याला मालकीने सांगितलं मालक रेल्वेनं उतरतील त्याला घेऊन ये. आता त्यावर घोड्याची टांगी होती. मग ते घेऊन निघालं पण त्याच्यावर 200 रुपये दिले. काय आला काही सामान आणायला त्याला तुला काही खायला होतं घेऊ. त्याने ते 200 रुपयाचं काय केलं माहिती का, जिलेबी आणली 2 टोपल्या आणि घोड्यापुढे ठेवली. एक जण पोरीला नवरदेव पाहायला निघला होता.
त्याला वाटलं जे घोडे जिलेबी खात्या तेव्हा परिस्थिती काय असेल. त्यानं विचारलं कोणाचं घोडं आहे म्हणे आमचंच आहे. ता कोणाचं म्हणे आमचाच आहे. म्हणे तू काय करतो म्हणे काय नाही. म्हणे तो लग्न बिग्न होईल का म्हणे नाही आता येतो का खातो आता म्हणे नाही. म्हणे मग लग्न करायचं का म्हणे इच्छा आहे लग्न करायची पण आता कोण देत नाही. तुला मी दिली पोरगी म्हणे ते बोलतो श्रीमंत होतो. म्हणजे ते काय झालं घोडे जिलेबी खात्या एवढ्यावरून कार्यक्रम झाला तो संबंध झाला पुढे ती पोरगी कोपीतच गेली. तसं आता काय गमत झाली माहिती का या नाही एकच कार्यक्रम रांजणगावला ऐकला होता तो शेवट ते कुठे बेटामध्ये गेले तिकडे तुमचे नेकनूर गावचे नारंगिरी महाराजांचं ही जन्मभूमी. तुमच्या भागलेच संताची भूमी आहे. फक्त तुम्हीच संतावने राहते आतलं म्हणजे बरोबर आहे. नाही तर कधी कधी लय वेगळं राहतं नाव पंढरनाथ अवघड राहतं. पण बरं आहे तुमच्या भागामध्ये एवढे गायक लोक वादक लोक लय गुणवान मोठमोठले माणसं आहेत. आणि इतके गुणवान माणसं म्हणजे काय झालं माहिती का की त्या भाजीपेक्षा तेल जास्त झालं मसाला जास्त झाला. पण बरं आहे आता कळसच झाला मग आता तर परण्यात काढायचं काम राहिलं. काही माणसं म्हणतील एवढले माणसं आले त्याला त्याच्यावर काही दाब येईल बुवा मायावर काहीच दाब येत नाही. कारण येडीला सासरं सारखं पण मायाला सारखं. आता माया पुढे किती जरी ज्ञानी माणसं आहे तुम्ही येऊन बसले आता तर मी तरी काय करणार आहे. मा जो परपंच आहे तेवढा मी तुमच्या पुढे सोडायचा प्रयत्न करतो. जेवढी दुकान आहे तेवढंच मला एखाद्या दुकानातलं माल विकायला लागला म्हणून काय तर घरून थोडं मला आणता येणार आहे. आता मी काय माहिती का तुमच्या सर्वांच्याच कृपा आशीर्वाद ना मला जे बंकट स्वामी महाराज बुद्धी देईल मी ते बोलण्याचा प्रयत्न करतोय विठ्ठल. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही एक कलाच आहे. इकडचे महाराज लोक तिकडे आणि तिकडचे महाराज लोक इकडे लांबून महाराज बोललं का लोक जमात्या जवळचे म्हणले की ते कोण आहे ते आपले जे नाना महाराज कदम आहे आणि मग पडा रा पडून गेले. लांब तर कसं का असा ना मी सांगत असतो माणसं जवळचे पाहिले पाहिजे कधी. आता लई लांबून माल गेले पण बरं आहे मा कधी येऊ घ्यायचा चांगलं आहे बोलवलं. कधी कधी काय राहतं आपण एखाद्या म्हणा जवळचे महाराज तारखा देतो म्या त्याला द्यायची होती पण ती बाजारामध्ये वांगे मागत होती उधार वांगे मागितले म्हणून तारीख कट आणि लांबचा महाराज बोलवला. आता याय ना वांगे मागितले म्हणून कट केली पण लांबचा काय भानगडी तुम्हाला माहिती आहे का तो का काही गोंधळ करून येईल पण माणसाला लांबचं बरं वाटतं असं म्हणून इथपर्यंत यायचं योग आला. मी महाराजांच्या निर्णयात पुस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेसाठी निवडलेला अभंग रामेश्वर भट्ट वाघुलीकर यायचा आहे. रामेश्वर भट्ट हे तुकाराम महाराजांची हाडवैरी आणि तुकोबराला कसून घेतलेलं रामेश्वर भट्ट म्हणतात माझ्या अनुभवामध्ये असा माणूस मी पाहिलाच नाही. आणि रामेश्वर भट्ट हे अभंगाच्या सुरुवातीच्या चरणमध्ये म्हणतात तू का राम आहे तू का राम आहे म्हणजे तुकोबराला ते रामाची उपमा देतात. कोण रामेश्वर भट्ट. तुकाराम या शब्दाचा अर्थ तसा नाही करायचा तू का राम आहे कशावरून ज्या अर्थी रामाचं जसं कार्य घडलं त्याच्या पुढे काकणवर तुमचं कार्य असं रामेश्वर भट्ट म्हणतात. आणि रामेश्वर भट्ट तरी का म्हणतात रामेश्वर भट्टांना आयुष्यभर त्रासच दिला तुकोबरायला. तुकोबराई रामेश्वर भट्ट इतका त्रास देणार तुकारामाला कोणी दुसरं कोणी नाही. आणि त्यांनी त्रास दिला असं आपण पुराणात ऐकून सांगतो लोकांना त्यांनी त्रास दिला. पण एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात मी जगाला कळण्यासाठी सोन्याचा कस कळण्यासाठी तापवल्याशिवाय कळत नाही दुधाचं मंथन केल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. तसं तुकोबरायासारख्याला रामेश्वर भट्टांनी त्रासच दिला नसता तर जगाला तुकोबरावी कळले नसते. तुकाराम महाराज जगाला कळण्यासाठी रामेश्वर भट्ट हे काही साधे माणसं नव्हते का ज्यांच्या जीवनामध्ये 6 शास्त्र 18 पुराण ज्यांचे मुखगत होते असे माणसं तुकोबराला त्रास द्यायचे. मग आताच्या काळात आम्हाला लोक त्रास देतात देत नाही असं नाही देतात पण त्या काळात त्रास देणारे लोक त्या अधिकाराचे होते. आता काहीच हरिपाठ पाठ नाही आणि ते आपल्याला माझ्या बुवा स्वरात नाही म्हणजे कमीत कमी थोडं फार तर त्याचं काम धोरणात असावं काहीतरी त्यांना नाव ठेवा. पण आपलं कोणी नाव ठेवते तुम्ही बघा कारण नाव ठेवण्याचा असं एक संदर्भ पडला काहीतरी ते म्हणले म्हणून आपण म्हणतो. पण त्या काळात तुकोबरायाला ज्यांनी कसून घेतलं आणि शेवट ते सांगतात की तुकोबराय हे साक्षात विष्णूचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे म्हणजे रामाच्या जन्माच्याही पुढे तुकोबरायाला विष्णूची उपमा देतात.
म्हणेत रामेश्वर भट्ट द्विजा. द्विजा म्हणजे दोनदा ज्यांचा जन्म होतो, एकदा आईच्या उदरातून, एकदा मौंजी बंद झाल्यानंतर ब्राह्मण समाजामध्ये ती पद्धत आहे. आपलं जसे जावळं काढतात, जसे काहीतरी कार्यक्रम असते, त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये ती पद्धत असते. आणि म्हणून मौंजी बंधन होऊन ज्यांचा जन्म होतो पुन्हा, असे असणारे द्विज म्हणजे ब्राह्मण रामेश्वर भट्ट ते सांगतात की तुकोबरा हे साक्षात विष्णूचा अवतार आहे. कशावरून? माझ्या अनुभवाला आलं म्हणून. म्हणजे तुकोबराला ज्यांनी त्रास दिला आणि ते जे उपमा देतात ते काही साधी उपमा देत नाही आणि सरळ सरळ देत नाही. त्याचं कारण असं आहे की रामेश्वर भट्टाचं दुखायला लागलं. दुखत असताना त्यांना बरेच दवाखाने म्हणा किंवा बऱ्याच देवाच्या ठिकाणी, बऱ्याच आश्रमाच्या ठिकाणी नेलं, बरेच गंडे तोडे काय करायचा विलास केला. आणि सर्व विलास केल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी सांगितलं एक काम करा, यांची काय लय दिवस टिकायची भावना नाही, आता रासारखी अवस्था नाही, यायला काय गुण येऊ शकत नाही, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात त्याला नेऊन सोडा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात तिथे ठेवल्यानंतर त्यांनी माऊलीचा साक्षात्कार झाला. आणि माऊलीनं सांगितलं, रामेश्वर शास्त्री तुम्ही इथे आले हे मान्य आहे, पण सध्या आमची बँक कर्ज वाटीत नाही. तुम्हाला कर्जच पाहिजे असेल आणि गुणच पाहिजे असेल तर देऊला जा तुम्ही. मग देऊला गेल्यानंतर रामेश्वर भट्ट म्हणतात, तुम्ही मला जे देऊला जाय सांगा, त्याच्यामुळेच हा कार्यक्रम लांबले ना सर्व कार्यक्रम. मग तुकोबरा यांच्या तरासामुळेच मला ही अवस्था प्राप्त झाली, दुःख आहे माझं. पण ज्ञानेश्वर माऊलींना साक्षात्कार झाल्यानंतर रामेश्वर भट्ट तिथपर्यंत जाऊन तुकोबराचं नुसतं दर्शन घेतल्याबरोबर त्यांच्या अंगाची दहा शांत होती. म्हणून ते म्हणतात का हा विष्णूचा अवतार आहे. म्हणून अशा अर्थात आपण सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लोंढे महाराज, त्याचप्रमाणे नाना महाराज कदम आदी करून सर्व महाराज मंडळी आहेत, जे बंकट स्वामी महाराजांच्या मठाचे मठाधिपती आहेत. खूप मोठ्या अधिकारातील माणसं आहे सर्व. तुम्हाला भगवंताची कृपा पात्र असलेले माणसं. आणि आजच्या कीर्तनासाठी माझी उपस्थिती या ठिकाणी झाली, त्याला मेन कारणीभूत आपले जोगदन भाऊ आहे. त्यांचं कार्य खूप जबरदस्त आहे. वारकरी संप्रदायामध्ये मोठे माणसं आले पाहिजे, ते भरून वाटतं कधी बी. मोठे माणसं वारकरी संप्रदायानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचा फोटो बघितला तर फोटो जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाचा फोटोची 1 लाख रुपयाचा. कारण लोक लाखाच्या बाकीच्या भानगडी करतील, पण फोटोच्या भानगडीतून लाखात पडणार नाही. आपण बघा, देवाचं काम करत ठरलं तर काहीतरी चालतीवर करत असतो. कधी बी देवाला निवेद्य म्हणा, देवाचं काही असू ते, आपण जे करतो ते काहीतरी वेगळं करतो. पण यांनी जे देवाचं कार्य केलं, इतका मोठा फोटो येतो, मी पहिल्यांदाच बघतोय तुमच्या घरातला फोटो. आणि तो फोटो लावला विनीचा फोटोच नाही लावला, इतकं लांबून 150 किलोमीटरवरून कीर्तन करायला घेऊन यायचं. आता मी तरी त्यांना काय देणार आहे, पण ते कीर्तनाला एवढं यायचं, उभं राहायचं. आणि रोज टीव्हीवर दिसत्यात. तुमच्या बीडच्या कार्यक्रमामध्ये बघितलं की ते रोज टीव्हीवर दिसत्या. म्हणजे एवढा मोठा अधिकार त्यांचा आहे, तुमचा आहे. त्यांना परमार्थाची आवड आहे. मला तर असं वाटतं असे मोठमोठे माणसं याच्यात शिरले पाहिजे हो, तेव्हा पुढे आमची करोनाचा कडकी उजरली. मोठे माणसं याच्यात शिरल्याशिवाय परमार्थात मजा येत नाही. आणि आपल्यासारखे गरीब माणसं किती परमार्थ शिरले तर मजा येत नाही. परमार्थामध्ये श्रीमंतच माणसं पाहिजे. आणि ज्या वेळेस श्रीमंत माणसं परमार्थ आले त्यावेळेस क्रांतीच घडली विठ्ठल. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबरायाच्या जीवनामध्ये आले. म्हणून तुकाराम महाराजांचा परमार्थ अखिल पुढे गेला, कारण त्यामुळे होतो. तसे मोठे माणसं किंवा एखादी येल वाढत असताना एखाद्या आश्रयाशिवाय येल वाढत नाही, तसे मोठ्या माणसाशिवाय आपला परमार्थही चालत नाही. मोठी माणसं परमार्थाला पाहिजे. आणि म्हणून आता मला महाराजांनी सांगितलं की तुमच्या कीर्तनाचे आजचे यजमान आहेत लक्ष्मण भाऊ, श्रीकृष्ण ड्रेस कापड दुकानदार आहे का? वा चांगले धंदेवाईक माणसं तुम्ही ह्याच्यामध्ये ववले, बरे झाले. हे खूप चांगलं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरे कोण दीपक भाऊ आहे का? 2 जण आहेत. त्या दोघांना म्हणून आजची सेवा आहे, त्यांना धन्यवाद देतो. जे लोक ह्या कार्यक्रमासाठी पंक्तीसाठी सहकार्य करीत असतील आणि सर्व लोक तन्मन धनाने विठ्ठल हे बघा, मी माफी मागतो. मला काय तुमचे साऱ्याचे नाव माहीत नाही. तुम्ही लांबून आलेले मोठे माणसे कीर्तनात जे आले ना ती मला आज मोठीचे, तुम्ही सर्व मोठे. आणि ते काय राहतं कीर्तन आले का माणसाचे नावं घेतलेच पाहिजे. नावं नाही घेतले तर माणसाला राग येतो. ते माझ्या कोणा बोललो होतं बुवा,
पण ते नाव घेतले पाहिजे. पण आता मला माहीतच नाही, मी तरी काय करणार आहे महाराज. हा? जिल्हा परिषद सदस्य. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. चांगलं काम करा, पुन्हा इकडे काही निधी येऊ द्या, म्हणजे आमचं काम शुभ दिसेल. वा वा वा, धन्यवाद. ते नक्की देतील असं का? देतील. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. त्यांच्यासाठी टाळ्या एकदा. वा वा. बरं बरं बरं. आणि म्हणून सर्वांच्या नतमस्तक होतो. सर्व टाळकर लोक तुम्ही मला सांभाळून घ्या. मी गरीब माणूस आहे, सांभाळून घ्या. महाराजला यायला सर्वांच्या चरणात मस्त करून सेवेला सुरुवात करतो. विठाला तुम्हाला कल्पना असेल, बंकट स्वामी महाराज आमच्या भागामध्ये आलते त्यावेळेस. तिकडे सांदेश्वरी म्हणून गाव आहे. सांदेश्वरी डोंगरामध्ये गाव आहे. असं दोन्ही कुणा डोंगर आहेत, उंच डोंगर आहे. तिकडे त्या काळात बंकट स्वामी आलते म्हणतात. तर ते स्वामी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दिवसा दिवस दिसत नव्हता. इतके झाडं होते, झाडी तिकडे ते गेले आणि त्याला जोग महाराजांनी साक्षात्कार केला म्हणतात की तुम्ही त्या चांदेश्वरीला जा. आणि तिकडे मुक्ताई सुद्धा येऊन गेलतात. माऊलींच्या बहीण मुक्ताई त्या सुद्धा चांदेश्वरीला आलतात. असं पवित्र ठिकाण चांदेश्वरी म्हणून नांदगाव तालुक्यामध्ये गाव आहे. आणि तिकडे सुद्धा बंकट स्वामी आलते. आणि आताच मागल्या महिन्यामध्ये तिथे सप्ताह होत असतो, वार्षिक सप्ताह होत असतो त्या भागामध्ये. त्या स्वामीच्या पुण्यतिथीत म्हणजे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून तिथे सप्ताह होत असतो चांदेश्वरीला. तिथे पाणी पडतं असं लांबून मोठं नदी वाहते ती. आणि दगडाला कोरेला असं मोठं घर आहे, असं गारावानी आहे. आणि त्याच्या खाली पाणी पडू पडू अशी धार झाली. आणि लोकांची जी संकल्पना आहे का बंकट स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, तिथे त्याने 8 दिवस तपश्चर्या केली ती म्हणतात. तिथे राहिले जंगलामध्ये. आणि तिथे वाघ सिंह सर्व यायचे, साप ते निघायचे. त्यांनी तिथे साधना केली. मग साधना केल्यानंतर तिथे काय झालं माहिती का, त्या जागेवर अशी लोकांची भावना आहे ज्यांना मुलबाळ होत नाही ते तिथे आले, आंघोळ केली, स्नान केलं, ते डोक्यावर धार पडली का मुलं होतात. विठ्ठला चांदेश्वरी म्हणून गावी ध्यानात ठेवा. तिथे आले की ते या नांदगाव तालुक्यामध्ये. आणि ते स्वामीच्याच नावानं आहे. आम्ही आत्ता मागल्या वर्षी 3 वर्ष झाले, कोरोना व्हायच्या अगोदर, निघायच्या अगोदर आम्ही तिथे पाऊतका स्थापन केल्या स्वामीच्या. मीच त्या ठिकाणी पूजा करायला यायला त्याला. आणि त्या तुकाराम बाबा जेऊरकर म्हणून महाराज आहेत आमच्या भागातले. बाबांनी त्या ठिकाणी संकल्पना होती एवढे मोठे साधू येऊन गेले बुवा, आणि त्याच्या पुढे काही आपण पाऊतका बिऊतका काही नाही बुवा. तिथे पाणी पडतं, तिथे आहेत, पण ते पाण्या ठिकाणी लोक पान करायला जात नाही. पाणी जास्त जोरात पडतं आणि म्हणून तिथे जात नाही बुवा. पण इकडे बाजूला आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून बरेच लोक तिथे दर्शनाला येतात. तिथला सप्त्यामध्ये रात्री ती जंगलात सप्ताह आहे. तिथे मोबाईलला रेंज नाही, तिथे लाईट राहत नाही. ते रानामध्ये गावापासून 5-6 किलोमीटर, पण जंगलात आहे सर्व. म्हणून अशा ठिकाणी त्या काळात आलते ते स्वामी किती लांब लांब गेले लोक कळतच नाही. आपल्याला मोबाईलच्या सहाय्यानं आता जाता येत नाही. पण यांचं कार्य बघा ना, तिकडे चांदेश्वरी म्हणून ते पुनीत केलं. त्या ठिकाणी आज लई लोकांना पावतात, लई लोक त्या ठिकाणी जमतात. आणि तिथे म्हणजे मोठं एक साधू संतांचे बरेच आमचे 60-70 बोलोकाची कमिटी त्या ठिकाणी तिथे. आणि आम्ही 60-70 बोलोक मिळून त्या ठिकाणी सप्ताह करतो. तिथे काय सगळे पैसे मिळून म्हणून सप्ताह करीत नाही, कारण ते जंगल मे मंगल आहे. तिथला जो सप्ताह करताना तो बोलोकांनाच ठरवायचं आणि बोलोकांनाच बोलायचं कोणाला. तिथे काय मंडपाला सांगून दे राहते हे तुमच्या धोरणात करावं लागेल. आम्ही जी झाले जमा तर देऊ, नाही झाले तर तुम्हाला तसेच बांबू उपटून न्यावं लागेल. पण ते होतात जमा. विठ्ठला रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर यम कापतात, यम बी येतात बुवा. ही तुकोबरायाच्या नावाची ताकद आहे. तुकाराम महाराजांच्या नावाची ताकदच इतकी आहे आणि संतांच्या नावाची ताकद तशी आहे बरं का. त्याला कारण असं आहे, काही माणसं म्हणतील तुकाराम महाराज नावामध्ये एवढी पॉवर आहे ना, आपल्या नावात का नाही. आता आपल्या नावात पॉवर नाही, त्याला कारण लय काय झालं माहिती का, आपल्याकडे तीच पॉवर आहे. आज जो पेपर रामाला आहे, जो पेपर श्रीकृष्णाला सोडला तोच पेपर आपल्याला आहे. त्या कॉलेजच्या पेपरमध्ये बदल नाही. जो पेपर भगवंतानी सोडला, जो पेपर बंकट स्वामींना सोडला, तोच पेपर तुकोबरायानं सोडला, तोच पेपर आपल्याला आहे. पेपरात बदल नाही. पण आपला त्या पेपरावर विश्वास नाही. आपल्याला काय वाटतं माहितीये का, ते देव झाले आपण का होणार आहे का. प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. चरित्रामध्ये एका ठिकाणी असा उल्लेख येतो, नाथ राहायला म्हणतात त्या काळामध्ये काही लोकांनी आळ घेतला का नाथ राया
तुम्ही असं करता असं केलेलं आहे बुवा नातराय म्हणजे तुम्ही काही म्हणशाल लोकांना पैसे देऊन कबूल करशाल लोक काही म्हणतील लोकांना काय पैसे मिळले लोक काही म्हणतील नातरायाने तो गर्भच बोलायला लावला होता गर्भ बोलायला लावला होता मग नातरायला लोकांनी विचार तुम्ही ही जादू कुठे शिकले बुवा गर्भ बोलायला लावायची ही कला कुठे शिकली म्हणजे कला नाही मग ही कला अशी निर्माण झाली मी आजपर्यंत कीर्तन केले एवढे ग्रंथ लिहिले ते पैसे मिळा म्हणून नाही केलं इतकी ताकद आहे इतकी ताकद याच्यामध्ये निस्वार्थ सेवा चांगली सेवा आता हे काय ताकद आहे माझी महाराज मला गीताचं एकही श्लोक येत नाही माझ्या डोक्यातही नव्हतं मी कीर्तनकार होईल म्हणून फक्त सेवा करायची कोणी कीर्तनकार दिलं पिसडी घ्यायची माग माग चालायचं माझ्या डोक्यातच नव्हतं मी एवढा ते कीर्तन करील बुवा नाचात वारणार इकडे लोक जमतील असं होईल असं नाही नव्हतं ते मग काय झालं इकडे ही सेवा करता करता मी यावा मिळाला आता ज्या ज्या लोकांच्या डोक्यात ते पोरगा आळंदीला गेलं पाहिजे ते शिकलं पाहिजे त्याला पक्वा शिकावं त्याला काहीतरी पेटी यावं मग आपण त्याला म्हणा तुम्ही चांगले पोरं वळणाला लावले बाबा तुमचे 2-3 पोरं आळंदीला आहे मग तो माणूस सरळ जातो मला तसं काही नाही हो 2-3 एकर जमीन याच्यात काही भागत नाही मग याची पैसे बरं येते बुवा म्हणजे त्याचा उद्देश काय काय हे धंद्याला लागतील बुवा धंद्याला लागल्यामुळे 7-7 वर्ष पोरं राहून त्यांना बोलच वाजवता येत नाही काय काय 7-7चे बोल पाठे पण हरिपाठ वाजवत येत नाही लय अवघड राहतं आणि मला काहीच नाही येत तरी मला जूम नाही ही कला आहे ही देवाची कला आहे तुम्ही ज्या दिवशी पैशाच्या मागे पळशाल तर पैसा पुढे पळल आणि तुम्ही पैशाच्या मागे पळू नका पैसा पुढे पळा पैसा तुमच्या मागे पळल विठ्ठल आधी करून संत हे संत जगासाठी जन्माला आले जगासाठी काय झालं भगवंतानी 84 लक्ष योनी निर्माण केल्या बरं का 84 लक्ष योनी निर्माण केल्या 84 लक्ष योनी निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये काही योनी भोग प्रदाने काही योनीचा भोग प्रदाने त्याने ते भोग भोगामध्ये तर रंगलेले जनावर पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम माध्यम भोग भोगिती त्या नित्या भोगामध्ये आहेत आणि काही लोक कर्मप्रधाने कर्मप्रधानामध्ये साधू मोडल्या जातात कर्मप्रधानामध्ये साधू मोडल्या जातात साधूने कर्म केलंच पाहिजे साधूने जर कर्म केलं नाही तर लोक करणार नाही का कर्म काय कर साधूना साधूला एकादश धरलीच पाहिजे असं काही नाही बाबा कीर्तनात बसलेच पाहिजे असं काही नवल नाही पण बाबा जर बसले नाही तर मागणे उठून पळायला बसले म्हणजे हे कीर्तनात बसले तुम्ही बघा कधी बी आपण त्याला कारण आहे म्हणतात जोग महाराज असे बसेला असायचे आणि तिथे मारुती बा आपले विठ्ठल विठ्ठल गुरु त्यांचे ते प्रवचन करताना म्हणायचे मला काय म्हणायचंय बुवा तर जोग महाराज म्हणजे ए तू बंद करतो तुला काय म्हणायचं ते उद्या सांग माऊलीला काय म्हणायचं सांग तू म्हणणं घरी ठेवू आता इकडे जर तुम्हाला मी सांगायला माहिती आज होती तर किती लोक बसतील बसणार नाही तुम्हाला संतांचाच निरोप सांगितला पाहिजे संतांचा निरोप सांगितला पाहिजे मग आपल्या या क्षेत्रामध्ये साधू संत हे कर्मप्रधान आहेत साधू संतांनी कर्म केलंच पाहिजे आणि त्यांनी जर कर्म केलं नाही आता आमच्या गावामध्ये काकडा होतो काकडा कार्तिकाच्या महिन्यामध्ये मला काकडाला उठायची लई फाशी येते कारण ते पहाटे 4ला उठायचं राहतं बरं काकडा म्हणजे ही सुळावडली पोळी तेव्हा नेमका झोपीचा टाईम आणि काकडा उठायचं आता काकडा जर मी उठलो नाही तर लोक म्हणते पहा बा म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून उठ नाही बरं याच्यात बी कला अशी राहते काकड्यामध्ये बी ज्याला काहीच येत नाही त्याला सूद लवकर येते ज्याला काहीच येत नाही त्याला सूद येते मग त्याला दाखवला 3:30ला चला रे चालत नाही स्वरत नाही चला रे मग तो हाका मारणार मग लोक म्हणते उठला काय रामभाऊ मग हे उठून जाणार मग हे उठून गेल्यानंतर पुन्हा त्याचा एक दांगड राहतो मग अभंग आधी होऊ द्या कारण त्याचा अभंगाचं भिव मग त्याचा अभंग असा राहतो वचकन ऐका कमलापती आपण त्याला जर म्हणा वचन म्हणणार तो म्हणतो टाळ पाहिला का तुम्हाला मी म्हणा लागलो असंच जर जातं म्हणजे त्याची पाळी लय अवघड याच्यामध्ये शिकायला जावं कोणाला तर आता जे म्हणणारे राहतं ना भाऊ तुमचं बरं आहे तुमच्या लोकांचं राजकारण झालं का दुसऱ्या दिवशी पुन्हा जे हरी राहतं आमचं लय अवघड आहे आमचं हे एखाद्याची जरी एखादा अभंग बंद केला दुसऱ्या एखाद्यापर्यंत बोलत नाही ते आता हे भजनी म्हणणारी येते ना हे टाळ म्हणा तुम्हाला माहित नाही पाहिजे आज सीट चाल काढी द्या तर मागल्याला आलीच नाही पाहिजे
आणि पुन्हा मग सांगायचं कशी जिरवली म्हणजे कशी जिरवली. आणि याला अवघड कार्यक्रम याच्यामध्ये याला अवघड आहे. मी तर म्हणतो तुकोबरा फुकट नाही म्हणजे नामदोरा अहंकाराचा वारा न लागो राजाचा. नामदोराला माहित होतं इथे अहंकार लय गजगतून भरले आपल्यामध्ये, लय गजगतून भरले अहंकार. तुम्ही थोडं चहा पाणी घेऊ बा जेवण आटोपले आणि ती बसले मग ते सुरूच करू जाता 9 वाजता बा 9 वाजच्या अगोदर गावातले 2-4 वर्ष भजन झाले त्यांचं केलं ते सुरू त्यांचं भजन. मग आता हे हुशार लोक होते क्लासिकल शिकलेले हे जाऊन बसले पण काही नाही म्हण त्यांच्या पुढे म्हणतात नाही आलं ना. मग ते गावातले म्हणायला लागले त्यांना आमच्या पुढे नाही करता आला. कोणा पुढे? यांच्या पुढे ते म्हणता एवढे भजनी बोलिले 2-2 हजार रुपये देऊन पण आमच्या पुढे कोणाला नाही करता आलं. आता काय ते आकत नाही यांच्या पुढे यायचं धोरणाचं जर नसलं. आता मी जर स्वारात नसलो आणि यायला सांगायचं तुम्ही प्रमाण काऊन म्हणा ना बुवा, ते म्हणते आम्हाला पुढे म्हणावं हे समजा ना बुवा. धोरणात ज्याचे धोरणात राहतं ते पण आपल्याला काय वाटतं असं का होईना ह्या साऱ्या गोष्टी होत्या पण त्याला तो अधिकार पाहिजे. चला माझा मुद्दा असा होता साधू हे कर्मप्रधान आहे आणि बाकीचे सांसारिक लोक आपण विचारप्रधान आहे. आपण लोकांनी विचार केलाच पाहिजे. काय विचार केला पाहिजे? आपल्या जीवनामध्ये आपण दुःखी का आणि संत सुखी का याचा विचार आपण केला पाहिजे. आता काय झालं यांच्या नावाना एवढ्या पंक्ती उठात्या रामारी बाबाच्या नावाना आज 5वं पुण्यस्मरण द्यायचं. त्यांच्या पुण्यस्मरणाला लोक एवढे बरं त्याला बा घर नाही दार नाही बायको नाही पोर नाही चोर नाही कोणी नाही तरी एवढा दांगोडा आणि आपण एवढा गल्लीभर दांगोडा निर्माण करावा तरी आपल्या नावानं कोणी नाव घेत नाही आपल्या नावावर कोणी आगत नाही. आपण त्याला विचारा तो एवढा राडा काऊन लावला मग तो म्हणतो आपलं नाव निघा म्हणून आता आपले खरंच नाव काढायला लायकीचे का? तुम्ही बऱ्याच वेळेस बघा आपले माणसं सहज देवावर आरोप करत्या. एखाद्या बाईचा कोणी वारला का ती बाई सहज येते लोक मोठा गळा काढून होती देवाला का महाज भाऊ दिसला वया देवानं असं नसतं करायचं म्हणजे ती दांगुडा देवावर आरोप स्पेशल देवावर आरोप करते. मग असं म्हणणं आहे देवानं असं नसतं करायचं मी तिच्या मतात सामील आहे पण यांना बी असं नसतं करायचं नाही इतके दिवस. आपण जे करतो तुम्ही खरंच सांगायचं त्या छातीला हात लावून आपलं कार्य चांगलं आहे का? आपलं कार्य चांगलं आहे का? आपण एवढे मात्र तुम्ही माझ्या पुढे जमलेले आहे ना. तुम्ही जर म्हणले मला दुःख आहे बुवा दुःख तुमच्या जवळ नाही आहे हे तुम्ही आमंत्रित करेल आमंत्रित. दुःख बोलून घ्यावं लागत असतं. दुःख नाहीच जगामध्ये. संसार हा देवाना निर्माण करेल हा जर चालवता आला ना तर लय धोरणात कार्यक्रम आहे. काय झालं आपल्याला ती जजमेंट जमाना त्याची संसाराची. मग कोणा उठला सुटला का संसार दुःख मूळ चोईकडे विंगळ विश्रांती नाही कोठे मग हे पोरं सोरं काय आलाय वा अरे ते आहे बाबा. आता काही लेखन यावरमध्ये बघा राजकारणात जे माणसं पडले का ते म्हणत्या राजकारणात काही राम नाही बुवा. भजनात माणसं पडले का ते म्हणत्या भजनात काही नाही बुवा. ज्या ज्या धंद्यात माणसं पडले आणि त्याच्यात त्यांचे गेर उलटे चलते झाले का ते सरळ सांगायचं त्याच्यात काही पडेल. आता मला एक सांगा त्याच्यात पडेल नाही का आपण त्या लायकीचे नाही. तुमच्या डोक्यात बसा ना का मी काय बोलतो. सध्या लोकांनी तडाखा उठवला जगात पोरी कमी. आता पोरी कमी आहे का आपण पोरीच्या लायकीचे नाही. नाही तुम्ही अंदाज आवा तुम्हीच लावा माझ्याकडे पाहू नका. अहो ज्याचं पोरग इंजिनियर झालं ज्याचं पोरग डॉक्टर वकील झालं त्याला रोजचे 15 फोन आहे आणू का पाहुणे आणू का पाहुणे आणू का पाहुणे. मी सत्य घटना सांगतो. काय झालं माग एक दिवस लग्नाला आलो औरंगाबादला. मग साहेबाची माफरती झाली म्हणजे आमच्या चहा घ्यायला. मग त्यावेळेस माझ्याकडे पोरगी लग्नाला होती. आता पोरगी लग्नाला होती मला ही कुठल्या धर्माची हे माहीत नाही काय समाज यायचं ते माहीत नाही पण त्यांच्या फुटून घरात पाहिलं असं वाटलं यांच्या घरात पोरगी द्यावं म्हणजे कशाचा परिणाम ते धोरणात वाटले म्हणून ना. आपण प्रत्येक लोकांनी असा तडाखा उठवला याच्यात राम नाही त्याच्यात राम नाही. राम साऱ्यातच आहे आपल्यात राम नाही. सीता महिना ज्यावेळेस हार मारुती राहायला दिला आणि त्यानं विचारलं याच्यात राम आहे का बाबा म्हणजे रामच नाही ना. तर राम कशात नाही माहिती का आपल्यात राम पाहिजे. मारुतीमध्ये राम होता त्याचा परिणाम हा झाला रामापेक्षा मारुतीचं मंदिर जास्त आहे. कुठल्या गावात जाऊन पहा एक वेळेला रामाचं मंदिर नसेल एखाद्या गावात पण मारुतीचं मंदिर नाही असं आहे का प्रत्येक गावात. काय तर मारुतीला सेवा आहे ना. आपल्या जीवनात सेवाच नाही. तुम्ही कोणाच्या घरात जाऊन बसाव ना तो आईचं नाव घेत नाही बापाचं नाव घेत नाही. आता हे महाराज बसलेले हे महाराज यांचं नाव सांगत नाही मग ते बंकट स्वामीचं नाव सांगा द्या म्हणून त्याला मान आहे.
आपण काय करतो माहिती का, आपला एकच तडाख आहे, एखाद्याच्या घरी जाऊन बसा, घरात पाय दारात पाय, ती असं सुरू करतं. महाराज बापाचं काय नव्हतं बरं का, हे आपणच केलंय. मी निवडून आलो इरी खाल्ल्या, मी निवडून आलो घर खाल्ले, मी असं केलं, मी तसं केलं. बापाचं काय नव्हतं त्याचा एकच तडाखा. 1 तासभर तेच चालत त्याचं. बहिणीचे लग्न मॅच केले, भावाचे लग्न मॅच केले, त्याचा दावड सुरू होऊन द्यावा लागतं. मग आपल्याला ते चहा आणत नाही त्या बोलाच्या नादामध्ये, मग त्याला हळूच म्हणा लागतं, तुमच्या बापाचं काहीच नव्हतं पण तू होता कमीत कमी. मग तो होतो मी काय कारण पंचायत आहे का बुवा. हा म्हणजे आपण काय करतो, स्वतः शहाजुकी करतो आणि पुढे बसवतो म्हणून दुःखी होतो. आणि साधू संतांच्या परिवारामध्ये ते दुसऱ्याला मोठेपणा देतात. ते म्हणत नाही स्वतः परमार्थामध्ये मागल्याला किंमत आहे आणि प्रपंचामध्ये दुःखी का, तर आपण स्वतः शहाणपणा घेतो म्हणून दुःख आहे परमार्थ. नाही तर प्रपंचला सोपा आहे, प्रपंच जमला पाहिजे. महाराज ही जर गाडी जमली ना, आता आम्ही ज्या गाडीमध्ये आलो, आपले संतोष भाऊ, काय नाव त्यांचं, संतोष भाऊ जोगनर, त्या गाडीमध्ये आलो, ते 32 वरात गाडी चालायची, 120 130. त्यांना म्हणलं आता तुम्हाला जमती म्हणून बरी आहे, नाही तर पेपरला पहिल्याच पानावर नाव यायला बसलं. नाही जमली सोयला ना बरी. मी एक दिवस मागे लोणी वारणी म्हणून गाव आहे तुमच्याकडे, तिकडे कीर्तनाला गेलतो, तर माझ्या सांगा असे माणसं होते महाराज, चंपा होते हॉटेलचे मालक, आसाराम पाटील बडे, ते बडे. आता ते भले गाडी होती भारी 22-23 लाखाची गाडी, ती स्क्वाडा होती. ते म्हणे महाराज 150-200 चालली तरी काय होत नाही. मी म्हणलं होत नाही पण काही होईल ना, सांगता येत नाही ना, विचारून नाही व्हायचं ना. ते म्हणे फुगा आहे. म्हणलं आपण फुगा, हा फुगला म्हणजे बरं होईल, आपला फुगा फुगसतो. ते म्हणे नाही तर फुगा आहे. म्हणलं अहो हे फुगा जाऊ द्या पण जमाना चाला ना, काय ते कीर्तनात ते किती मिळणार तिथे, पण जाईन ना नाव आपलं थांबा. ते काय ते येणार नाही, थोडी करलं ते कामानं काम. आणि ती अशी गाडी जोरात चालायची महाराज विचारू नका. मला असा मोठी जीव धरून बसावं लागला. म्हणलं तुकाराम ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. नामच करून 2000 लोक होऊन गेलं. आता मा काय नडवतं नामच मग घ्यावं, पण ते गाडीत जमान चालला म्हणलं चालते. विठाला संत हे कर्मप्रधान आहे. साधू लोकांना कर्म केलं पाहिजे. तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आपण लोक विचारच करीत नाही. तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करा. विचार जर केला ना तर प्रपंचामध्ये दुःखच नाही महाराज, दुःखच नाही. प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे आपापल्या जीवनाचा. आता मी आलो आणि मी सरळ सांगून दिलं भाऊ मी गरीब माणूस आहे, मला वागून घ्या, यायला बरं वाटेल ना हो. आणि जर यांच्या आडा पाय घ्यायचा भेटलो, आमका राग येतो मला, तमका राग येतो, काय असा राग येतो, त्या आडा पाय घालून कीर्तन पाडून टाकेल पुन्हा. ज्या गल्लीत आपले माणसं नाही तिकडे फार्म भरू नये. सोपं सांगू तुम्ही. आता मला ते हा येतच नाही महाराज. हे हा होऊन सारे गप्प बसा धनेनिसा ते आपल्या बापाच्यानं जमले नाही. आता जमल तरी कसं काय, मी लग्न झाल्यावर याच्यात शिरलो, फार आवडा बे झाला मला तिकडे. म्हणजे मी म्हणला याचं काय हातात पडेल नाही. राजकारण करून पाहिलं, दुसरं इकडे उलट आल्या करून पाहिल्या. मग आमचे रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे, हा स्वामी संघ राहायचो त्यावेळेस पूर्व आळंदीला शिकायला सारे. आमचं संस्थान तुकाराम महाराजांना माहिती आहे, ते महाराज आलेले होते संस्थेमध्ये. हा ते महाराज आले होते पुढे गो. हा ते माणिक बाबाला घेऊन आले, महाराजांना घेऊन आले आहे ना, त्यांचं कीर्तनच होतं. ते आले आमच्या संस्थानला, तर तिथे ते आले. तर त्या रंगनाथ स्वामी संघ राहिल्यामुळे काय झालं माहिती का, रोज मोटरसायकल चालवायची त्यांनी संघ. मोटरसायकल होती त्या काळामध्ये आणि 85 मग ती गाडी चालू चालू काय झालं ती शिकवायची मला सारखी. असं करतं कर. मग ते मला म्हण तू पेटी घेऊन ये, पेटी शिकायला. मग मी पेटी आणली एका ठिकाणी जाऊन, तशीच आणली ती पेटी. आता ज्या ना तशी दिली ना ती सारखी चांगलं स्वर वाजायची. ती तसं कोणते जास्त माहिती आहे का, जे आवरावच्या बेतात ती घेऊन जाताच बुवा. मग आणले मला ते, मी 15 दिवस बोटं वळवले पण मला काय ते जाणार पेटीचं. मग मी पेटी बंद करून टाकली. मग ती म्हणजे पकवता आणबा आणला पकवता. माझ्या लंगर बोटं कुठे वळा पकवतो मला ते वळा ना. म्हणलं बाबा मला पकवता येईन आणि पेटी येईना, मग कीर्तन करू नको. ते म्हणजे तू कीर्तन करू नको, काय करू नको, तू लोकायला फक्त एक गीता शिकू नको, शिकून नादी लागू नको. कारण गीताला अवघड महाराज, एकच शब्द माग पुढे झाला तर उलटी गेर पडा द्या. त्या नादात काय तू लागू नको. तू लोकायला फक्त व्यवहार शिकव, व्यवहार. आणि व्यवहार हाच पारमार्थ आहे महाराज. पहिले जेवढे संत झाले त्यांनी पारमार्थ करीत बसलेच नाही, त्यांनी व्यवहाराला देव मानला आणि त्यांचा प्रपंच देव झाला. विठ्ठल काय झालं हा आपल्याला समजाना, परपंच करावा का परमार्थ करावा. एका जणा 2-3 पोरं, त्याचं काही जमाना पोरायचं. मग ते जमाना मग त्यांनाच डोकं लावलं, गळ्यात माळ घातली, कपडाला वाला मोठा गण लावला. मी म्हणलं भाऊ तुम्ही लय सुधारले. ते म्हणे काय सुधारलो, लय लोकांची इच्छा आहे पोरीला द्यायची घरी ती घरी माळ करी पाहिजे बुवा. म्हणायची यानं माळ कायसाठी घातली, लग्न वयासाठी. आता अशा ना परमार्थ होईल का हो.
परमार्थ करण्यासाठी विचार करावा लागणार आपल्याला. विचार जर तुमच्या जीवनात आला का फस्ट हाऊस पडत नाही, कुठल्याच क्षेत्रात पडत नाही. तुम्ही बघा आता परमार्थ आणि प्रपंच याची सांगडलं सोपी आहे, एकदम सोपी सांगडी. प्रपंचातच परमार्थ सापडून जातो. तो परमार्थ करता जमला पाहिजे बरं का. तुम्ही प्रपंच करण्यासाठी कुठे जावं लागत नाही आणि परमार्थ करायला कुठे लागत न झाला प्रपंच आहे पर वा. प्रपंचातच प्रभू होता येते. प्रपंचामधून तुम्हाला सांगतो लय सवलती आहे. काही लोक म्हणते आम्हाला सवलती नाही. प्रपंच काही का सवलती कोणालाच नाही. एका संन्यासाने एक पान तोडं झाडाचं त्याला उलट चांगलो उलट आणि तो संन्यासी म्हणे देवा मी एक पान तोडत मला उलट टांगलं. आता तू एखादा फक्त शेतकऱ्यांना काही करू सांगतो म्हणे. खाली आला तो रस्त्यानं चालला. एका ठिकाणी JCB चालू होतं, खोडं काढायचं काम चालू होतं, झाडं काढायचं काम चालू होतं आणि ते रोडनं चाललं. ते रोडवर साधू उभे राहिले. ते म्हणे का रे वावर कोणाच आहे. पूर्ण पळतच गेले म्हणे महाराज आमचंच आहे म्हणे. लाकडं कोण काढू राहिले तोडू राहिले झाडं म्हणे आमचे बाबा म्हणे. तुमचे बाबा मग आता हे झाडं तू राहिले. अरे तुमचे बाबा आता नाही जगत गाडे म्हणे. आता नाही मी एक पान तोडत 6 महिने उलट टांगलं होतं आणि तुमचे बाबा झाडं उकळून काढून राहिलं हे नक्कीच मारणार आहे गाडी म्हणे. आता हे लगेच माग देवाकडे म्हणजे देवा त्यांना तर आखे वावराचे वावर नीट केले. देव म्हणे त्यांना वावरं काढे त्यांना झाडं काढे पण तो तिथे धान्य पेरणारे लोकांच्या मुखात घालणारे त्याला सबसिडी आहे. ज्यांना बायको केली ज्यांना पोरं सोर झाले त्याला लय सबसिडी आहे. आपण काय म्हणतो आम्हाला सबसिडी नाही. सबसिडी लय. नारद महर्षी एक दिवस भगवंताच्या घरी गेले आणि नुसतं त्या बाईकडे वाकड्या नजरेनं पाहिलं. 16,000 चाट कोणी पाणी आणलं कोणा चहा आणली कोणा हे नाही केलं म्हणे. तेव्हा पाहुणे आहे का घरच्याचे म्हणे आपल्याच आहे म्हणे. असं किती घे म्हणजे 16,000 चाट. नारद महर्षीनं कोणाच्या घरचं अन्न खायला कोणाचं नाही. ते म्हणजे तेव्हा एवढ्या खायला करायच्या होत्या आणि ते 2 जर बायका केल्या तर फजिती नामदेव महाराज म्हणतात 2 करावं बाईले पण पाहिजे आणि तुम्ही एवढ्या खायला ठेवायच्या होत्या. मग नारद महर्षीला देव म्हणजे तुमची इच्छा काय बा नेमकी तुम्हाला काय म्हणायचं बा म्हणे. म्हणायचं बिनायचं काय नाही पण लई मोठा झाड आहे ना. ते मेकअपन पिकअपन साड्यान बिड्यान लिडुबडी एवढे घरण दारण एवढे पाहतो. मग काही वाटून द्यायला पाहिजे. पहा आता पाहुणा काही द्वारणात बोलावं काही त्यांच्या घरी गेल्यावर ते म्हणे काही भगवान ते म्हणे नारदा मी द्यायला तयार आहे पण त्याच्या कोणला या बाबांच्या हातला हात लावला आपली इच्छा आहे बा. मग तुम्हाला ही बुद्धी का सुचली म्हणे काय नाही तुमची एकट्याची एकल पाहिजे आणि तुम्ही 16,108 कडे कोणाकोणाने पाहतात सर्व तुम्ही. भगवान तर म्हणे तुला माहिती काळजी लागली का मग एक काम कर मी जिच्या घरी नाही तू तिच्या घरी जाऊन तुला ती घेऊन जाय. आता नारद महर्षी ना इना टांगला आणि दोतर कोसून घेतला 6 कोच्या कोसल्या आणि 2-3 घरं पाहायला गेले आणि पुन्हा मागायला म्हणजे जेव्हा तू जर 2-4 घरी नसला मग रे 2-4 नाही बाबा आता तू डोकंच फिरेले 2-4 नाही. नारद महर्षी जे पळत चाललं म्हणत्या नारद चुकला चाळा भजनाचा त्याने गाणंच रचलं मेरे अंगणे मी सुटलं पाहिजे. ते जे पाच सुटलं चाललं पाच या खोली सीट तरी दिसायची देव त्या खोली सीट देव दिसायची. त्याचं फिरून फिरून जाम झालं. 16,108 घरं म्हणजे तुमच्या गावातच एवढे घरं 16,108 घरं हिंडले. ते काय निवडणूक उभं होतं काय ते ध्यानात लागेल होतं. हे रंगेल माणसं काही करत्या ते रंगेल होते त्या नादामध्ये ते फिरलं जाम झालं. पार पोटरीचे गोळे उलटे चालले आणि मग म्हणे देवाला द्यायची नव्हती नाही म्हणून सांगत होतो. याच्यातून काय नड होतं मला आंबट कुराला निसता शेवटच्या घरात शिरलं तिथे सापड ती एक जणी एकटी. आता ती एकटी ती नेमकी सत्य बाबांनी यानं धरला सापडी नाही एकटी शेवट का होईना हे बाबा बाजी घालून निघलं पुन्हा ते पलंग घालून निघलं आणि मग त्याला तळची आग मस्त घाला गेली.
मला एक सांगायचंय का ती नारदाची नारदी झाली 60 पोरं वस्तू त्याला थांबावं लागलं. म्हणजे मला तो विषय तू सांगून टाइमपास नाही करायचा. तर नारदांना वाकड्या नजरीनं पाहिलं तर नारदाची हे हाल झाले. आपला किती सबसिडी आहे तुम्ही सांगा. प्रपंचिक फक्त प्रपंचिक लोक धोरणात वागले पाहिजे. आपण धोरणातच नाही महाराज. तुम्ही न लगती सायास जायवर जरा महिला म्हणली विनंती. तुम्ही परपंच करता करता तुमचा परमार्थ होतो. पण तो कसा निंदायला जरी निघल्या तरी देवाचं नाव घेत निघा घराघरा निंदा. पण साहेब यायला 2-3 गेर आहे महिला म्हणलेला. यांचा उक्त्याचा गेर यागळा, रोजाचा गेर यागळा आणि घरच्या वावराचा गेर तर लईच यागळा. बरं ते आपोआप फिट होत्या. ते काय फिट करावं लागत नाही. रोजा निघलं अशा रिंगत रिंगत चाला त्या पहा तुम्ही. आणि पुन्हा त्या वावरात 12 वाजता हजर रोजा मालकाच्या 12 वाजता ते वावरात जायचं आणि तिथे गेल्या मग त्या रुक्मन आपण हरिपाठ म्हणू. नाही आता त्यांना हरिपाठ म्हणायला लावलं तुम्हाला तिथे. बरं इडे सप्ताह चालू इडे म्हणायला फाशा येत्या. इडे म्हणायचं नाही आणि त्याच्या रोजात हरिपाठ. तो म्हणे मावशी तुमच्या पाया पडतो. नाही पुढे फार मारते. आता आम्ही एवढे मारलो का आपण उठलो आणि कारगिलला वाघा बॉर्डरवर गेलो आणि तिथल्या सैनिका सांगितलं आपण ज्ञानेश्वरी पारायण करू. मेळ लागल का? तिथे तो मेळ लागणार नाही ना. तिथे ते ठिशावच करावं लागल. इथे हे काम आहे. निंदायचं नाही तिथे लांब नारी म्हणून. जो माणूस म्हणे गंगू मोठे तो पाया पडतो पण करा निंद. अहो निंदला ना यांचा कार्यक्रमच एवढे 3 चक्की भाकर दुपारा आशा सोडू द्या आशा बसत्या विचारू नका. आणि त्याच्यात हे पानकळं बुरट चालू आहे. ते बुरट टिकून दिसलं का लगे म्हणते रुक्मन धोत्र आंबे अंगावर घ्यायला लय गारवार आहे. ते बुरट टिकून 3 किलोमीटर निघून गेला तरी आता बसेल. ते बुरट निघून गेलं तरी या बसेल. पुन्हा तो मालक म्हणतो बुरट गेलं तुम्ही उठा ना. आम्हाला वाटलं थंडी वाज राहिली भाऊ. तसं यायला गाठ माहीतच नाही. आणि वरून म्हणते आम्ही दिंड्या करतो परमार्थ करतो. तुम्ही काहीच करू नका फक्त जखमारी सोयीची करा. चुकीचा असेल तर मला चपला ना. तुम्ही लय देवदेव केल्यापेक्षा हा देवदेव करा. हा देवदेव गरजेचा आहे. यावर तुम्हाला यावर समजला ना देव. आता आपला यावर काय झालं माहिती का? एक जण एसटीत बसला बस ती गर्दी लगन सर मग त्याला जागा नव्हती. मग तुमच्यासारखे एक महाराज होते ते म्हणे तुला कुठं अर्जंट आहे का? म्हणे अर्जंट आहे. मग म्हणे ये लवकर. त्याला एसटीच्या तोंडात बसून घेतला. तेव्हा त्या लिहिलं गाड्या होत्या त्याला बसून घेतलं. मग आता ते ड्रायव्हर एसटी चालायचं त्याचं दांगोडा चालू गर्दी खूप मरती कंडक्टर मागे तिकीट जाम झाला. मग हे तिथे बसेल ना हे पुढे यांना असं डोकं लावलं. हा गाडी चालून राहिला एका हातात ते गेअर टाकायचं तरी येते गाडी यायची एका ठिकाणी स्टँडमध्ये गेली आणि ते पंच करायला गेलं गाडी तिकडे यायला. यांना असा अंदाज लावला बहुतेक ड्रायव्हरला हे काढायचंय का नू. ते ड्रायव्हर गाडी पंच करायला गेलं आणि याला तो दांडा असा धरला मोडून टाकला आणि दिला फेकून. काय नामटू राहील तुम्ही. ते ड्रायव्हराला चावी लावली आणि ते पाहायला गेलं तर म्हणे मामा ते पुढे म्हणजे दिला फेकून तुम्ही मी पाहू राहिलो 5 किलोमीटर आतून राहिले. ते निघाला काही होईल त्याच्यापेक्षा काढून टाकलं. म्हणजे हे धंदे आपले चालू आहे. हे पळायचे साधनच आपण बंद करू राहिलो. पुंडलिक रायाने आईबापाची सेवा केली. दुसरं काही केले का? काहीच नाही. जगात दुसरं करतच नाही. आपण आईबापाला माना गावात सोयीना लावा. लोक करोनाला बिळून राहिले भलते मास्क थोबाडाला लावेल. तुम्ही करोनाला बी असतो पापाला ब्या ना. सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला गेले तरी बायाला खेटत जात्या. आपण त्याला कुणीकडे निघले प्रसाद घ्यायला. अरे पण हे खेटून राहिला प्रसाद नाही राहिला ना. आता प्रसाद ठेवला का? दिंडीत जरी चालले तर दिंडीत कसं चालावा शेती कशी करावा. दुधात आपण पाणी टाकू दूध विकून राहिलो. काय झालं आपल्याला वाटतं मी वर चाललो पण आपण त्या जवशीच्या प्यावात पाडवानी गंमत झाली. आता मी येले महाराज हे मोबाईल मला माहिती टीव्हीवर चालू आहे कीर्तन येते सांग तुम्ही दाखवणार आहे. पण ठरवलं का पैसे ठरवले महाराज मी ठरीतच नाही. आणि ठरासारखं माझं काही नाहीच. काय ठरवू हे जे मिळेल ते येईल चांगल्यापेक्षा बरं आहे ना. लय्यानं दिल्यापेक्षा बरं आहे ना. बरं मी काय शेळ्या भाकरी खायला नाही मी काय माधुगिरी खायला नाही मी लय्यानं देईल नाही. मग त्याच्यापेक्षा बरं आहे जे मिळेल ते. परमार्थाची ताकद अशी आहे येथे न मागता रमावैदाशी न मागता परमार्थामध्ये. इथे परमार्थच असा आहे महाराज. परमार्थामध्ये येथे नाही झाली कोणाची निराशा. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर तुझी या संगती झाली आमची. इथे फक्त व्यवहार सांभाळला पाहिजे.
इथे 2-3 गोष्टी अशा समजा कोण प्रपंच करीतो. प्रपंचामध्ये तुम्ही बघा कुठल्याही क्षेत्रात गेले ना प्रपंच तुम्ही करून राहिले. प्रपंच करायला आलं तर त्याची आयडिया सांगतो तुम्हाला. ती जमली पाहिजे ही कला आहे. विठाला विठाला तुम्हाला एक कला सांगत. एका गावला भाऊ सारखे श्रीमंत माणसं होते. त्यांच्याकडे दुसऱ्या खेड्यावरल्या बाया कामाला यायच्या. त्या बाया कामाला यायच्या आणि रोज 12 महिने कामाला यायच्या. त्या 7-8 जणांची गँगच होती ते कामाला यायची. मग एक दिवस काय झालं त्याला औरंगाबादसाठी गेली दवाखान्यात. महिनाभर दवाखान्यात होती ती. मग बाकीच्या बाया म्हणे का गं भाऊला घरी आले सांगा त्या आपण भेटायला जाऊ बुवा भेटायला जाऊ. मग त्या साऱ्याच जणी म्हणे आपण एक दिवस सुट्टी घेऊ आणि भेटायला जाऊ. मग त्या भेटायला तिथे गेल्या. आता भेटायला गेल्या त्याच्यामध्ये एक मायावानी बोळी होती. त्या 5-6 जणीमध्ये 12 महिने कामाला राहायच्या. मग त्या म्हणजे आता काय झालं एक दिवस सुट्टी घेतली. त्या दिवशी या 4-5 जणी चॅप्टर होत्या. या पटकन उठल्या या ना बोलूमुळे आटोपल्या. 1-2 किलो साखर घेतली रवा घेतला आणि लगेच कारपट हातात घेतलं आणि रिक्षा लावली टमटमीत बसल्या गेल्या निघून. आता ही जी बोळी होती ही साऱ्याच्या मागून उठली. मग हिचं स्नानबिन आटोपलं आणि मग ही त्यांच्या घरी पाहायला गेली. तर लोकांनी विचारलं म्हणे गंगू मोठे तुमची काय भानगड तुम्ही गावात येऊन राहिल्या. गावात नाही हिंडत आम्हाला भाऊला भेटायला जायचं होतं. त्या सांगितलं म्हणजे गावाच्या पोहोचला असतील. हे बाया म्हणे मला वाटतं मला येऊन देतील. अहो तुम्ही बोळ्या त्यांच्या काय नाही त्या गेल्या निघून. त्या गेल्या रिक्षा निघून. ही निघली एकटी मागून. आता ही निघली हिने घेतलं कार हातामध्ये रस्त्याला लागली. मग रस्त्याला लागली असं डोकं लावलं आपल्याला तर भाऊला भेटायला जायचंय. सांगच्या 4 जणी निघून गेल्या. मग आता त्या ना मग रस्त्याला लागली ना डोकं असं चालवलं. त्या ना रवान्याला असन साखर येईल असं मी आता काही घेईल नाही बुवा. रस्त्याला लागलो आता उपयोग करून विचार करून उपयोग बरं पैसे जवळ नाही. मग आता ही चालली रस्त्यानं पळत एकटीच. पुढच्या एका गावामध्ये 13 होतं. काय होतं 13 ते 13व्याचा निवड ठेवून लोक पुढे निघले. हिना काय केलं माहितीये का त्यांना पुढे होऊन दिलं आणि जे कार पाथरलं त्याच्यावर ते ठेवलं गठुडं बांधलं चालली पळत. तर ह्या 4-5 जणी सांगितलं म्हणे भाऊ तुम्हाला ती लई बोळी दिसती. ती बोळी नाही लई चॅप्टर आहे तिचं आव संतच आहे ती बोळी नाही. याय ना सांगितलं 1-2 काय ना पोरा सांगितलं 1 कर कृष्णा ड्रेसेस मध्ये जाय साडी सेंटर मध्ये तिथे जाय. त्यांचे कोण 4-500 रुपये साड्या घेऊन ये. आपल्या कामावरले माणसे गरीबाला असं राहती देऊन टाक बुवा 500 साड्या घेऊन ये. त्या साऱ्या बाया बसेल तिथे बसेल. ही त्यांचा उठायचा टाईम आणि मग ही गेली. गेल्या लगे पाया पडी तोंडवून हात फिरवला भाऊ तुम्ही राहत नाही तर शोभा नाही. तुम्ही तुमचाच आवाज येतो तुमचा तण दिसतं सारखं डोळ्यापुढे तुम्हीच फिरा द्या. आणि एकटीची एकल पायी गरिबीचा परपंच पहा. घरामध्ये गॅस नाही काही नाही. मी असं रातच्या धरून डोकं लावून राहिले मला झोपच नाही. मी म्हणलं भाऊ दवाखान्यातून येईल त्यांचं आता महिन्यापासून काही चालणं खायला नाही. त्यांची कायवर वासना होईल आणि कायवर नाही होईल आणि डॉक्टरना काय सांगेल खायचं काय नाही सांगेल नुसता विचार करून राहिले. मग एकटीच पहा लाडूचं पीठ आणलं दळून लाडू केले. वड्या नव्हत्या घरच्या दुसऱ्या चुकून आळूचे पानं आणले साऱ्या कुड्या आणल्या. एक घरचं एक वस्तू नाही बरं का भाऊ. एकटीची एकल पायी एका हाताला करता हा टाइम झाला आणि तुमची ज्याच्यावर वासना होईल ते खा. त्या बाबांना असं डोकं लावलं. तो बाबा म्हणे सख्खी बहीण भेटला आली पण तिनं काय असं आणलं नाही. सख्खी बहीण येऊन गेली पण तिनं काय आणलं नाही. लगे पोराला फोन लावला म्हणे पाप्या म्हणे काय 1000 रुपये साडी आण रे. आता मी तुम्हाला असं विचारतो ही जवळ पैसे होते का नाही. तिथं काय आहे का काहीच नाही. पण तिनं काय केलं ते जमवलं. हे जमावं लागते महाराज जमावं लागते. तुम्ही कधी पहा आता तुम्ही एवढे माणसं पाहिजे आम्ही उन्हाना डवळे वेळे का उन्हाना डवळे वेळले तुम्ही परत प्रपंच करतात विचार करतात पण थोडासा अधुरा करतात. बाजारावून आले पिशी टेकवली सुनबाई टी व्ही पाहती. तुम्हाला वाटतं आता पिशी टेकवली पाणी घेऊन यावं होती ना. ती काय पाणी आणत नाही. तुम्ही तिला हळूच म्हणायचं रुक्मण ती मध्ये काय म्हणत्या रुक्मण अरे काय करते काय नाही टी व्ही पाहून राहिले. अगं तो पप्पा भेटले होते बाजारात. पप्पा म्हणले की ती उठते आणि तांबे भरून घेऊन तो पप्पा भेटले. ते म्हणे काही पैसे आहे का माझ्यावर कुठे पैसे. मग ते नाना महाराजकडे गेलो आणि त्यांच्याजवळ कुठे कीर्तन गेले होते त्यांच्याकडून पैसे घेतले त्याला 2-4 हजार रुपये दिले. ते म्हणे कोणी पाहुणे येले साड्या घेऊन दिल्या त्याला रजबीज पाजला ती गेले. मग कोण सांगत म्हातारा ती लगेच म्हणे आप्पा सकाळचं वरण शिजून ठेवले फोडणी दिवस तो थांबा त्या लगेच जेवायला बसत्या. पण कधी आपण हा गेअर वापरला तर तुम्ही वापरी द्या पण कसा पोरगी तांब्या घेऊन येते तुम्ही शर्ट काढून कुठे टांगणार. रुक्मण तुम्ही काय म्हणते तो बाबा भेटला होता बाजारात काय म्हणे काय नाही त्यांना रामराम नाही केला तो तिकून आणि मी इकून ती तांब्या घेऊन गेली मागं.
मग हा म्हणतो सून पाणी देत नाही, सून पाणी देत नाही. आता सून पाणी देत नाही का याला पाणी द्यायची आयडिया माहित नाही. आपल्याला हे जमलं पाहिजे जीवनामध्ये, आणि साधू संतांनी हे जमवलं. तुकोबरायाच्या जीवनामध्ये लई याता आल्या, याता कमी नाही, त्याला ते बरे झाले म्हणत गेले. आणि आपण काय करतो माहिती का, देवाच्या बरे झाले देवा निघाले दिवा बरे आलो सारे पिढागे बरे आलो सारे पिढागे बरे आलो सारे पिढागे बरे झाले देवा निघाले दिवा बरे आलो सारे पिढागे बरे आलो सारे पिढागे बरे आलो सारे साधू संतांनी देवाला कोणाला दिलं नाही. गाडगे बाबाचा एकुलता एक पोरगा वारला, ते म्हणले का त्याने उलट प्रमाण वापरलं. पुन्हा काय किती गेले कोट्या कोटी काय रंग एकासाठी ते म्हणले नाही. आणि आपले लोक तर असे भयान होत्या. एक जण पेटी मास्तर होता, पेटी मास्तर बाय माणसं झाली होती माहेराला, बाय माणसं माहेराला झाली होती. गावात भजन होतं पाचीचं. एक जणांना सांगितलं म्हणजे भजनाला या. मग त्या दिवशी याची बाय माणसं यायला होती नेमकी गावाहून. ये स्टँडवर फाट्यावर गेलं पाहायला, आणि ती कोणती आली नाही, फक्त उद्या येईन म्हणून पाहिला. मग याला म्हणून चला भजना, तो म्हणतो काय साठी तो भजनाला, बाय माणसं आली नाही. म्हणजे पहा आपला तमाशा. आपला परमार्थ असा आहे, तुकोबरायाचा परमार्थ असा नव्हता. या लोकांनी असा प्रपंच असा परमार्थ केला, त्याने जे जे होईल ते भगवंताची कृपाच मानित गेली. काही का होईना देवाची कृपा, काही का होईना देवाची कृपा. आपलं तसं नाही, आपलं जवळ बरं चालतं तवर करतो परमार्थ. आता या कोरोनाच्या काळामध्ये आपले ना बोलवं जास्त हाल झाले. त्याचे हाल काय झाले माहिती का, जे प्युअर ह्याच व्यवसायावर होते, कीर्तनाच्यात नुसतं कीर्तन नुसतं भजन, त्यांचं लय अवघड झालं. लयच लय म्हणजे काय, मी तर शेती करीत नाही, मग आता काहीच मिळालं लागा ना. माई गाडी टारा भाई पळा ना, आता उभीच आहे तिथे. भाऊ म्हणजे तुमची गाडी घ्या म्हणलं, माई गाडी कधी टाटाटूट काही सांगता येत नाही. ती म्हणे मग एवढी कामावर कोण येऊन दिली म्हणलं, काहीच तपासच नाही तर काय हे पहिलंच कीर्तन आहे. मी तुम्हाला लय साऱ्या जाम केला असतं, पण हे मा पहिलाच कीर्तन आहे ना, मला समजा मेळ कसा लावा म्हणून मी सोडून गेलो. म्हणजे होतच ना मागं पुढे थोडंसं नवीन दुकान टाकल्यावर नवीन ड्रायव्हर पाहिले होते नाही, कधी कधी काही होतं माणसं उमजत नाही. ते नवीनच कार्यक्रमालाही बंद पडले महाराज. याच्या परमार्थामध्ये लय झालं, असं नको व्हायला पाहिजे होतं. बरं ते आपल्या धंद्यावर जास्त गाथा आली. बाकीचे लोक चालू आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घरून करू राहिले, कोणी काय करू राहिले, पण परमार्थामध्ये बरं काय माहिती का, नाम न घेऊ दे देवाची. सध्याची गंमत झाली, देवाच्याच नावावर कटलाय काम करू, बाकी सगळ्याला सबतडे. देवाचं नाव घ्यायचं म्हणजे का लोक करू नाही करू नाही. अहो करुणा तिडे नाही यायचं, देवाचं नाव घेतल्याशिवाय करुणात पडणार नाही. देवाचं नाव घेतल्यावर आता ह्या महिला वावरात जात्या, वाळू टाळ्या का म्हणत्या रामाची दाई, आपण गाडी पण झाली का म्हणतो रामकृष्ण हरी, आंध्र पडे म्हणतोच ना. मग आता हे काय झालं, आंध्रात पडा ना. मग देवाचं नाव घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. ते नामस्मरण केल्याशिवाय करुणा पळू शकत नाही. जे आजार आहे ना महाराज, तू का म्हणे पापे, तू का म्हणे पापे, परमाने वेगळं म्हणत होतं. का म्हणे पापे आणि येती वागाचे रुपये असं होतं.
हे तुम्हाला सांगितलं एक जण तुम्ही केलं दुसरं पण जाऊ द्या कुठून समजा कुठं आमचं पापे येते रोगाच्या रूपाने पाप येते पण जाती संतांच्या जगल्याने जमलं आता संतांचं नामस्मरण केलं का पाप जातात बरं का आता पाप जाण्याचं कारण तेच आहे. आपण सर्वांना विनंती करतो तुम्ही कोणाच्या बापाला भेऊ नका फक्त पापाला भ्या पापच करू नका ज्याची खरी सेवा आमच्या चिकटगावला बाबूराव म्हणून गेले बाबूराव अधिकारी व्यक्ती पहिले पाठाचे विद्यार्थी ज्ञानेश्वरी मुकत होती त्याला GGT हॉस्पिटलमध्ये मुंबईला नेलं दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला असं करायला लागेल ते म्हणे हो ते खाऊन जगत सोड मरेल चालेल पण मला सांगू नका आणि बाबूराव तिकडे काकडा म्हणायचे काकडा म्हणल्यामुळे पहाटे 4ला काकडा हॉस्पिटलमध्ये बलतं लोकायला बरं लागलं ते घरी गेलेले तिकडे पडेल यांच्या काकड्याच्या नादाना लोकायला बरं वाटलं ते बरे होऊन घरी गेले पण यायला सांगितलं मी ते करणार नाही म्हणजे पहिल्या संतांनी परमार्थ केला त्या परमार्थामध्ये ते ना काहीच भी येत नव्हते बाकीचं कामासाठी वापरतच नव्हते आता आपलं काय झालं माहिती का आपण रामकृष्ण हरी म्हणतो हे काही भीतीपोटी परमार्थ करू नका भीतीपोटी परमार्थ करायचा नाही परमार्थ हा केलाच पाहिजे मनुष्य जात म्हणजे भजनाचाच पुतळा आहे आपण भजन म्हणूनच केलं पाहिजे हो आणि आपण काय करतो माहिती का परमार्थ हा भीतीपोटी करूच नका मी असं काम करील बुवा का माझ्या हातून पापच होऊन देणार नाही कोणाची रोजाना गेले ना घराघरा निघणे कोणाच्या कामाला ना चांगलं काम करणे कोणाच्या बाईकडे आपण वाईट नजरे पाहिलं ना आपल्या पाहिजे कसं होईल हा साराच विचार करायचा पूर्ण जीवनामध्ये तुम्ही हा विचार केला का तुमचा परपंच परमार्थ झालाच समजायचा हा तुमचा परपंच बाकीचा अजिबात नाही दुसरा करूच नका तुम्ही तुकाराम महाराजला रामाची उपमा देतात त्याचं कारण असं आहे तुकोबराया वैकुंठाहून 5 वखत खाली आली किती वखत काही माणसं म्हणते आम्हाला 4 वखत माहिती होतो 5वा दिला घालून एक मध्ये आता पुन्हा एकदा आले गिओशेट मारवासाठी एकदा आले निळवरासाठी एकदा आले भागीरथी आणि एकदा आले जगनाडे महाराज संताजी महाराज जगनासाठी आणि एकदा आले शंकर स्वामी शिवकरांसाठी महाराज हे शंकर स्वामीला इना देण्यासाठी आलते असं चरित्र चालले उल्लेख आरती शंकर स्वामी ब्रह्मभूत हो तुम्ही आरती शंकर स्वामी शूरकर ते वासकरांचे गुरु इनेचे मानकरी इना तुकोबरायाचे ना निळोबरायाकडे निळोबरायाचे ना शंकर स्वामीकडे आणि शंकर स्वामीचे ना वासकराकडे तर ज्यावेळेस निळोबराया शंकर स्वामीला विना देत होते त्यावेळेस मध्यस्थी म्हणून तुकोबराया होते असं म्हणतात मग त्यावेळेस जर तुकोबराया तिथे आले तर तुकाराम महाराज हे 5 वखत वैकुंठाहून येत्या खेळे का आपल्याला एकदा येता येत नाही अहो तुकाराम महाराजांना आपल्यामध्ये लय जमीन असण्याचा फरक आहे लय फरक आहे तुकाराम महाराजला न्यायाला गरुड आलता न्यायाला कोणाला गरुड आणि आपल्या पिंडीला कावळा शिवाना लय ताप होते मोठी कावळा शिवाना कावळा मग लोक म्हणत्या गाईच्या तोंडात द्या त्या गाईला चक्कर यायला बसले आपले नेऊ देऊ कारण आपण लय बंगेले ना आपण एवढे बंगेल माणसे काही धोरणात नाही आपल्याला फक्त आता तुम्ही पुढे बसा एक जरी बसले तर सोयीचे बसणार नाही त्यांना वाटत नाही माझे एखादा म्हातारा येऊ माझा म्हणून आणि असे जर सारे बसले तर एक पलटी नाही व्हायची हा विचार केला पाहिजे जीवन जगताना आपण काय करतो बुवा आपलं पायथन पोराला तर घरात कसं वागलं पाहिजे काही लोकांनी प्रत्येक माणसाला तडाखा उठवला काय पोरं सुधारेल पोरं बिघडे नवतर नाही तडाखा बरं का पोरं लय बिघडे हा पोरं बिघडलंच नाही आणि पोरांना तडाखा उठवला म्हातारी बिघडे नवतरी म्हणत्या म्हातारी बिघडे आणि म्हातारी म्हणत्या नवतरी बिघडे नेमकं कोण बिघडा हात मिळ लागा ना कोण बिघड हात मिळ लागा ना आपला आता तुम्हाला मी असं देतो म्हाताऱ्या काय म्हाताऱ्या डोक्यात काय कोकरा माहिती का म्हातारा म्हातारी आपण द्या ना म्हणा आई तुम्ही चैन राहा जा मध्ये बोल जाऊ नाही ती म्हातारी मध्ये भाऊ कसा बोलतो अरे काहीच नव्हतं सासू होती तर काहीच नव्हतं एकटी पट्टी 3 वाजता उठायची का रेंदडी लाव वाट्याला तर 3 फूट वाटा होता तर मी 7 फूट लांबवला हे सारं मी केलं ना कसा कचरा आहे म्हणतो भाऊ
एक मडकं नव्हतं घरात, एवढे उलटणी मॅच केल्या. सासऱ्याला म्हणा बाबा तुम्ही गच राहा ना. भाऊ कसं गच राहतो, अरे रात्री गवत कापल्या असतील, घरात पोराचा उजड नसेल तर म्या मारूचा लाईट काढून आणला असं याच्यावर लावला असल, म्या काय काय कसता काहून एवढा प्रपंच उभा केला आणि मला गच राहा म्हणत्या. म्या कसं कमी तुम्हाला माहिती आहे का. मग त्या म्हाताऱ्याला मी हळूच म्हणलं, म्हाताऱ्याला म्हणलं आई तुम्ही एक करा ना, तुम्ही ह्या कमेले हे लाख मान्य आहे, पण मग असं म्हणणं येड्याचं म्हणे काय. म्हणलं तुम्ही ह्या कमवून ठेवा, असं पत्र सुनाना पाठवतं का लोकांना. म्हणजे नाही त्यांचं कोणाचं म्हणणं नव्हतं. म्हणलं म्हणजे एवढंच का आम्हालाच येईल होतं, हे कमवून ठेवायचं वच. आता मला सांगा, सरळ सांगा, या कीर्तनाचे मी पैसे घेतलेच पाहिजे. मला माझ्या पोरानं फोन करून सांगितले का पैसे घेऊन या. मग पैसे जमा करायचं काम चालवलं कोणा, काय नाही चालेल. म्या जर पैसे घेतलेच नाही तर लोक देऊ म्हणतील, काही नाही काही ना नाही काही त्याच्या पाय त्याच्या द्वारापुरतं काम करतो बस, लोक म्हणतील पण पैसे काही मागत नाही. म्हणजे बरं म्हणते का नाही. मग आपणच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपणच प्रत्येक माणसाना. आता म्हातारा म्हात्रीच्या डोक्यात आम्ही कमेले, तुम्हाला काय कोणा सुपारी दिली नव्हती कमवून ठेवा म्हणून. मग आपण जे करतो ना आपलं कर्म म्हणून करायचं, कर्म म्हणून करायचं. मी काही करतो बा असं म्हणतच नाही, आणि हे आपण कोणी काही करीतच नाही. मोठे माणसं म्हणतात हे सर्व देवच करतो, सर्व करता अर्था भगवंतच आहेत. आता कीर्तन करणं, पक्वा शिकणं, हे सर्व गोष्टी करणं किंवा एखादा आजार येणं हे आपल्या हातात नाही महाराज, ही देवाने ठरवलेलं आहे. तुम्ही बघा आता ते कीर्तन लांबच आहे दुसरीकडे. 5 वखत तुकोबारा येतात. एकदा आले शंकर स्वामीसाठी, नळवाळाकडे येण्या द्यायसाठी आले. शंकर स्वामी शिवरकर त्यांचा खूप मोठा अधिकार. ते दिंडी घेऊन जायचे पंढरपूर. वरकटणं म्हणून गावे, वरकटण्या गावामध्ये शंकर स्वामीची दिंडी मुक्कामाला राहणार. आपली दिंडी करी म्हणजे वारकरी पाहिजे पण तशीच बरं का, वारकऱ्यात काहीच बदल नाही. पुढे पळत चालायचं, जागा धरायची, झोपून घ्यायची. तिथे त्या कुचर कोरल मंडळी होती काही वरकटण्या गावात. त्यांना शंकर स्वामी विचारला आमची दिंडी उतरायची जागा आहे का. त्या लोकांना जागा एक वाडा सांगितला, अजून तर वाडा आहे तिथे वरकटण्याला. त्या वाड्यामध्ये जागा दिली, तो जागा ओस पडेल होता तो वाडा. तिथे कुत्री जरी शिरली तर मरत होती, त्या वाड्यात कुत्री जरी शिरली तर मरत होती. आणि त्यानं कोण घातले, आता वाडकाचं मनातच काही नाही ना हो. जे पी सड्या घेऊन नीट ठिलेवळ कुठे घेऊन मध्ये धरल्या जागा साऱ्या ना, जागा धरल्या. ते लोक जेवायला बाहेर झाला, बाहेर जेवण करून आले तेव्हा काय लाईटिंग नाही, काय नाही, ते टॅम्बेवर कीर्तन राहायचं. शंकर स्वामीचं कीर्तन सुरू झालं आणि त्या वाड्याला 4 दार आहे खालून, 4 दार आजही दार उघडे तिथे. ते एका दारावाटी बलता लंगर साप वर आला. तो साप वर आला आणि तो स्वामीच्या पुढे येऊन बसला. आणि बाकीचे लोक तर पळूनच गेले सारे. त्याला पाहिल्यावर वारकरी ओळ कुठे घेऊन बाहेर चक्कर यायला लागली, ती गेली बाहेर. शंकर स्वामी एकटे कीर्तन करत होते आणि तो नाग पुढे येऊन बसला. नाग असा पुढे. मग शंकर स्वामी शरीराचं महत्व सांगत होते, तीर्थयात्रा केल्या पाहिजे, दान धर्म केलं पाहिजे हे सांगत होते. आणि तो रडायला लागला नाग. पुढे बसले होता मोठा नाग, तो रडत होता. शंकर स्वामीच्या डोक्यावर हात ठेवला, आघाद तुमची थोरी कृपे सर्प बोलविला, अनुग्रह देऊनी या निजपदी स्थापियेला, आरती शंकर स्वामी. त्या शंकर स्वामीने डोक्यावर हात ठेवला, त्याला वाचा फुटली आणि तो म्हणे मी या गावचा पाटील आहे ना, या वाड्याचा मालकच मी आहे. 40 वर्ष झालं साप होऊन बसले धनावरी धने धन धन. तो म्हणे धन स्वामी म्हणे धनाचा काडी लावा त्याला, या धनाचा नाही नका लागू, दिंडी चाला. ते म्हणे मी साप आहे ना दिंडी मी घेऊन जातो तुम्हाला. शंकर स्वामींना हमी घेतली. लोक काय म्हणे माहिती गावाले, बाकीचे लोक बाहेर आले आणि स्वामी एकटे मध्ये त्याचा संवाद चालू. लोक म्हणे बहुतेक मेळ्यात मेळा काढून दिंडीचा. लोकांना अंदाज लावा. 4 वाजता पुन्हा काकडा सुरू. स्वामी उठले, काकडा सुरू झाला. आणि मग लोकायला बोलून घेतलं आणि सांगितलं तुमच्या गावचे मालक 40 वर्षापासून साप होईल होते, ते आता दिंडीत निघाले. तर त्या उंबऱ्यावर शंकर स्वामीच्या देखत साप घरातून निघाला, उंबऱ्यापर्यंत आला. उंबरा तसाच अजून आजोबी 200 वर्षी गोष्ट आहे, 250 वर्षी. उंबरा तसाच अजून, तो भातालंगर उंबरा आहे. त्या उंबऱ्यावर आला आणि त्याने सारं गाव जमेल पाहिलं आणि ते लागलं रडायला. तो स्वामी मी तुमच्या देखत निघलो, हे लोक या घागरी घेऊन जातील, सोन्याचा घागरी 4 टांगेल, लोक नेतील. स्वामींना शब्द दिला तुमचं कोणी नेणार नाही म्हणे, काही तुमच्या दगडाला हात लावणार नाही. तू का म्हणे खरे झाले नाही एका बोले कोणीच नेणार नाही, निघा. चिडून दिंडीत सापाला काढ वरकटण्यावरून आणि पुढे सरबडो नावाचे एक गाव आहे. सरबडो का नाव पड माहिती का, तिने त्याला आंघोळ घातली त्या गावात.
आणि मग तसं ते साप्ताहिक संघ दिंडीत निघलं शंकर स्वामी संघ. ते सापाला घेऊन दिंडीत पंढरपूरला. मग पंढरपूरला गेलं तिथे जत्रा भरेल. मग ते म्हणे आहे आता एक काम करा, लोक म्हणते ना गावडी आहे काय बुवा शंकर स्वामी. मग त्याच्यापेक्षा त्या नागाला सांगितलं तुम्ही आता त्याला बुका लावला, हार घातला, माळ घातली आणि त्याला समज दिली. कुठे म्हणा आम्हाला माहित असं तुला काय बोललं असतं. नाग घाट ज्याला म्हणतो आपण त्या नाग घाटावर समधी स्वामी दिली. पंढरपूरमध्ये जो नाग घाट आहे ना ते शंकर स्वामीचा नागा तिथे समधी दिली. तो वर कटण्याचा माणूस आहे पाटील, त्याला तिथे समधी दिली त्या गावामध्ये. मग त्या पंढरपुरामध्ये नाग घाटा समधी दिली. मग समधीला ते म्हणतात ना आघात तुमची थोरी कृपे सर्प बोलविला अनुग्रह देऊन यांनी जपती स्थापियाला आरती शंकर स्वामी. मग शंकर स्वामीचा एवढा अधिकार होता. साप दिंडीत नेत होते साप. काही लोक आता दिंडीत मध्ये हरण चाललं कुत्रं चाललं. अहो याच्या अगोदर साप नेले दिंडीत साप. साप सुद्धा दिंडीत घेऊन गेले. याला म्हणतात संत. कृपादान केले संतीन कल्पांती आहे सरेना किंवा या संत संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. साधकाला निष्पाप करत टाका संत ते. त्यावेळेस एकदा आले शंकर स्वामीसाठी बरं का. शंकर स्वामी शूरकर तिथे बायनाबाईचं बी मंदिर आहे, शिवाईचं मंदिर आहे. आमच्या शिवला खूप मंदिर आहे. संस्था बी अशी पोरं खूप शिकतातली तिकडे. मी तिथलाच आहे समजा त्या संस्थेतला. तिकडे बरेच पोरं तयार होता आमच्या भागामध्ये आणि चांगले गुणवान लोक आहे तिकडे बी. तुमच्या जसे पण तुमच्या जालना बीडमध्ये जास्त आहे. 16 विचारा कुठले हो परभणीचे, कुठले हो बीडचे. मग तुमच्याकडे एकाच एक माणसं आहे म्हणायला खूप भारी आहे गायक वादक. तुमच्याकडे रत्नचेच खान म्हणायची विठाला विठाला. एकदा आली तुकोबरा भागीरथीसाठी. भागीरथी ही तुकोबराची कन्या. बाबा गेले त्या काळात फोन नाही काही नाही आणि ती सारखी रडायची. तुकाराम महाराज गेल्यानंतर कशी रडायची. बरोबर आहे. भागीरथी करी धावा ते काय झालं. एका ठिकाणी पुरी संघ नवरी संघ 2-4 पुरी गेल्या. 2-4 पुरी तिथलं मत्र भलतं खराब. कोणा काय केलं का ऐकाय ना ते मत्र वसकायचं. त्या पुरी असं धासरून गेल्या. त्याला वाटतं कधी मुळी येईन आणि एका परत कधी नाही. त्या पुरी धाब्यावर जाऊन बसल्या. धाब्यावर जाऊन सारख्या मुरळीची वाट पाहायच्या. मुरळी त्याला घ्यायला येते किंवा मग त्या पुरी ना त्यांच्या ते माहेरची मुरळी पाहिले आणि त्या पुरी धाब्यावरून खाली पळत आल्या आणि त्या म्हाताऱ्याला म्हणायला लागल्या बाबा बाबा. म्हणे काय आमचे कपडे हो का नाही हो, आम्हाला कपडे लागत नाही. मग आम्हाला घ्यायला मुळ आलं हे कोणाला सांगत होतं म्हाताऱ्याला. पण त्या पोरी काय म्हणे बाबा पिंपळगावचा शिंपी आला. त्याला काय म्हणत होतं शिंपळगावचा पिंपी आला. त्याला म्हणत होतं पिंपळगावचा शिंपी. त्या काय म्हणतात शिंपळगावचा पिंपी. त्याची गंमत झाली. शिंपळगावचा पिंपी विठाला चला. कधी धावा बाबा गेले कोण्या गावा सारखी रडायची. आणि ती भागीरथी रड नाही महाराज. ते पहिल्या लोकांचं रडणं वेगळंच आहे. जण्याबाईचे अभंग पहा तुम्ही, जण्याबाईचे शिव्या देणं पहा. त्याचं धोरणात आताच्या बायाचं रडणं वेगळंच राहतं महाराज. हे धोरणात रडत आपले लोक धोरणात. बाईचं तर कोणी गेलं ना ती रडती. पण कसे मागल्या दिवाळीला चांगली साडी घेतली होती आता कोण घेईल म्हणजे यांचं इस्टिमेट राहतं त्याच्यामध्ये. जे गेले त्याचा काही धंदा नाही. या बाया जर कोणी मारलं ना त्याच्या कानात बाळी असली म्हाताऱ्याचा ना याची एकच का आपाच्या कानात बाळी लई भारी दिसती बाया काढून घेऊ बाया आणि त्या 4 बहिणीला वाटून घेऊ. विठला विठला
ती बाळी काढून घेऊ आणि आपण चौघी बहिणी वाटून घेऊ हा चौघीचे का चौघी बहिणी वाटून घेऊ. मग असं म्हणणं आहे तुम्ही म्हणते आणि ते पुन्हा म्हणते बरं का तेवढीच बाबाची आठवण राहील वया काय तडा का. मग असं म्हणणं आहे ते म्हातारं माळकरी होतं. मग याय ना काय मला पाहिजे होतं आपाच्या गळ्यातली माळ काढून घ्यावाया तेवढ्या 4-4 महिने आपण वाटून घेऊन तेवढीच बापाची आठवण तुळशी माळ संग जाऊ द्या. म्हणजे किती स्वार्थी दुनिया आहे. रडणं बी पण धोरणात ना हो हा असं नाही रडलं पाहिजे. भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा सारखी रडायची लोक म्हणे ही पोरगी जेवत नाही खावत नाही काहीच नाही इलाईच्या घरी नेऊन घाला. 13 झालं गोड जेवण झालं सप्ताह केला आटोपलं तिला नेऊन घातलं तिथे जेवाना. मग तुकोबरायला वैकुंठात कळलं लोक म्हणतील याला पहिला परपंच बुडावला आता पोरगी ते त्याला आली नाही म्हणून तुकोबराय पुन्हा गावात आले. 4 वाजता आले तर भागीरथी घरी पडलंच होती. हां तिनं उठवलं तुकोबराय म्हणले भागीरथी मी आलो. मग आल्या म्हणलं तर त्या पटकन जेवण करायचं शेवायचा भात सर्वांना माहिती का आता. मग शेवायचा भात ठरला मग त्यात दूध नाही तर त्याला शेवायच्या भाताला साखर पाहिजे तूप पाहिजे दूध पाहिजे तेव्हा कुठे मेळ लागतो. नीचा शेवायचा खेळ जमत नाही. नीचा खेळ जमला तर खाली येतं का हे जातं काय गिळतही नाही. मग त्याला दूध पाहिजे. मग ते दुधासाठी ती तांब्या घेऊन फिरले. गावामध्ये कोणत्या घरी दूध नाही. त्या काळात काय जेर्सी थोड्या होत्या. आता जेर्सी आहे 3-4ला दूध राहतं त्यावेळेस त्या गावरांगाई दूध नाही. मग ते घरी तिला असं वाटलं भागीरथीला बाप तर वैकुंठावरून येले आणि आता आपण तर दूध तर नेणार नाही म्हणून गावामध्येच महादेवचं मंदिर होतं आणि तिथे गेले. काय केलं येलेश्वरा ते पुतीले नंदीचं दूध का आडण घेऊन आले. तशापासून मनपडी मग काय माझा धावा आम्ही आलो ना. मग ती म्हणे काय बैल धुवायचा आहे का लोक म्हणते ना. आता भागीरथीची ती पुण्याची ताकद आहे तिचे तेवढी पवार आहे की बैलाला नंदी दगडाचा नंदी धुवू शकतोय. आपल्या कोण आहे त्या काय आटायला बसल्या आपला हात लागला तर आहे त्या आटायला बसल्या काही त्याने दगडाच्या नंदीचं दूध का आडण तुकोबराकडे घेऊन आले. मग तो भातामध्ये खायला बरं तिला वाढून जेवायला बसले. त्यांचा दोघा संवाद चाला म्हणे तुकाराम महाराज म्हणे आप्पा तुम्ही वैकुंठाला गेले आणि परत कसं काय तुम्हाला येऊन दिलं बुवा. आणि ते यम तर एकदा नेलं पुन्हा येऊनच देत नाही म्हणत्या. यम म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. यमाचं नीचं नाव का आढळ तर माणसं संगच. आता एक कोरोनामध्ये काही माणसं मेले ना काही भीतीपोटीच मेले गडबडूनच मेले ना. वरील दुखण्याला माणसं काही मरत आहे हे अंगी मावूनच मरत काही काही. मला असं होतं का नु मला असं होतं का नु पंढरपूरला एक साधू होती. त्या साधूच्या पायाला असं बद पडेल होतं. बद असं मोठं जखम होती आणि ते लिंबाखाली बसायची 12-11 वाजता बसले का ते किडे खाली पडायची त्यातून किडे पडायचे खाली. आणि मागून दुसरे महाराज यायचे भाऊ 12 वाजले जेवायचा टाईम झाला चला जेवायला आता थांबा म्हणजे काय करता चला ना नाही थांबा. खाली पडेल किडे उचलायचे आणि त्यात टाकून घ्यायचे कुडे जखमी. मग ते म्हणजे भाऊ ते किडे खाली ते मला कुठे पाहतील पुन्हा पहा काय तरी मला कुठे पाहतील ते पुन्हा काय तरी या लोकांची ये ना फुकट नाही देव झाले. हे बंकट स्वामी तिकडे आलते ना लय मोठं जंगल आहे दिवसा जात नाही माणसं दिले सध्या येथील 8 दिवस होते मुक्कामाला. बरं आपल्या मागं कुत्रे लागायला पाहिजे गावातले त्यांच्या मागं वाघं लागत नव्हती. आपली लय वनवन आहे महाराज. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याची सेवा खरी होती. तसं तुकोबराची ती भागीरथी रडती मग ती चर्चा झाली ती दोघं जेवायला बसले. ते म्हणे तू यम तर लई खराब सांगा त्या. तुकाराम महाराज म्हणे भागीरथी ते लाख सोडून दे बाकी त्याला मी सांगत नाही तुला बाकीचे एक शब्द सांगतो. मी वैकुंठहून एकदाच नाही 4 वखत 5 वखत आलो. अहो आपलं नुसतं नाव काढ तर बियाच्या अभंगाचं पहिले तुकाराम तुकाराम
मनात नुसतं तुकाराम तुकाराम नाम घेतलं तर यम थरथर कापतात इतका अधिकारी आणि 4 वखर काय 5 वखर ती 9 खाली ते आणि आज खालीच येत ना कशावरून त्यांच्या नावाना ज्यात एवढा दांगडा चालू आहे म्हणून आहे ना. आपण जर मेलो आणि एखादा माणूस म्हणलं मी आणू का त्यांना बोलून लोक ते आणान पाहून घेऊ काय करतील ती काय येतच नाही ना पुन्हा. आणि त्यांचा आजही दरार आहे 400 वर्षाचा काळ होतो तरी आजही दरार आहे. साधी ताकद आहे का तसे वागलेच ते हो. तुकाराम महाराज एका जणाला 4000 गोष्टी दिली होती 4000 आणि तो माणूस 2 वेळ जाईल तोंड दाखीना पैसे जाईना परत. मग तो रोज पहाटे 3 वाजता दर्शन घ्यायचा निघून जायचा मंदिरात महादेवाच्या तिथल्या. एक दिवस तुकोराला कुठे गावाला जायचं होतं ते बी आले 3:30 वाजता आणि हे मंदिरातच सापडलं 2 वर्ष उपर. तुकोरा त्यांना म्हणले भाऊ 2 वर्षापासून गाठच नाही. ते म्हणे मावा सवा मंडपात घेऊन बोलू आता दर्शन घेतलं आणि बाहेर आले. तो माणूस म्हणे महाराज तुमचे पैसे माझ्याकडे लाख मान्य आहे 2 वर्षापासून पीक पाणीच नाही 2 पूर लागलेले माझं पैसेच नाही मी लाभत नाही हो तुमचे पैसे देऊन टाकीन पण पीक पाणीच नाही ना. तो लागला रडायला. तू खूप रडायला लागली का म्हणून पैसे बुडले म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात तू माझ्याजवळ रडून सांगतो पण माझ्याजवळ द्यायला पुन्हा काय नाही ना म्हणून तुकाराम महाराज. तुकोबरा हे जे मोठे लोक झाले ना हे फुकट मोठे होत नाही महाराज. तुम्हाला थोडासा एक किस्सा सांगतो मी. मोठे माणसं कसे होतात मोठे होण्यासाठी त्यांचे विचारच खूप मोठे राहतात. तेव्हा कुठे ते मोठे होत्या उगं काहीतरी वागून काहीतरी होत नसतं. मोठे विचार असल्याशी माणसं मोठे होत नाही. वेळ होईल 4 मिनटं राहिले 10 वाजा टाईम झाला. कारण काय होईल नाही काही माणसं म्हणतील चालू द्या पण पुढे लय मोठे माणसं बसले माया पुढे आहे ना. एवढे माणसं म्हणले काय झालं माहिती आहे का हे जाणूळे मोठा टाईम झाला वाकरावर एवढी दगड ठेवली लय मोठे माणसं ठेवले. आता माया आता हे मी तो म्हणतो ना हे पहिलाच कार्यक्रम भाऊ एवढे माणसं किती आहे. मला लय मोकळं खेळायची सवय पण तुमच्यामुळे काहीच बोलता येणार काही वेळा. बरं तुम्ही एक पटन मागे तुम्ही कॅमेरा दुप्पट झाला मला विठ्ठला विठ्ठला. आता मी कीर्तन केलं लोक चर्चा करतात कसं काय झालं बा कीर्तन कसं काय झालं. मग लोक काय द्या आपल्याला काही कळत नाही पण महाराजाकडे जाऊ बा यायला दोघाला विचारू. आता यायला दोघाला सापडणार नाही महाकीर्तन कसं सापडणार नाही तुम्हाला मी कला सांगतो. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो तिथे बोलते गायक भारी भारी होते ते गायक भारी आले त्यांचे अभंग पाठ राहत नाही. मी तिथे अभंगातला पुण्यवंत पातळी लोकांनी आला त्याला काय चाल लागा त्याचा काय चपटी सापडला ते मला म्हणे हा का अभंग आहे का मला. मग मा पप्पांनी लिहिले तो हा अभंगाचे ना जाण्याबाईचा काय ना अभंगाची तसं तिथे काय करतो माहिती का. आता आमच्याकडे जाते गाव म्हणून गावे तिथे मला कीर्तनाला बोललो ते म्हणजे 27 अभंग चालू आहे. एक तो नाम शेवटचा अभंग तुम्हाला कीर्तन करायला लागेल म्हणजे करतो. ते म्हणे महाराज हरिपाठावर कीर्तन आहे अभंग आम्ही सांगणार त्याच्यावर कीर्तन करायचं म्हणजे करतो ना कीर्तन. मी ते म्हणे महाराज पैसे ठरवितच नाही. ते म्हणे आम्ही सांगा अभंग तुम्ही बोलायचं म्हणजे बोलणार. गेलो कीर्तन केलं 2-2.5 तास बोललो महाराजच्या गावामध्ये मी बोललो. मग कीर्तन आटोपलं ते लोक काय म्हणे लाईक कीर्तन झाले म्हणे आपले 25-26 पण असं नाही झालं म्हणे. मग मी त्याला नंतर विचारलं म्हणलं का हो तुम्ही मला अभंग घ्यायला सांगितलं होता का अभंगवर बोलायचं कुठे सांगितलं होतं. फक्त घ्यायचं होता बोलायचं कडे होता मामांचा प्रश्न आहे ना. निवडून येऊ तर फक्त सांगता येतं माणसाला कारण गमती अशी आहे दिशा भूल केल्याशिवाय राजकारण होत नाही भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही. खरं मालच इकत नाही. आता मी जर म्हणलं असतं भाऊ दोघ साहेब मला काही इडे मेळ लागणार नाही मी काना पुढे रस्ता चालवतो पुढे तुम्ही किती आठवलं मागून या ते म्हणाल जसं येईल तसं कर सुरू पुढे बसतो उठता गेला आता ते म्हणते का तसंच महाराज. याच्यामध्ये ना फक्त काय पाहिजे माहिती का रांगणा साहेब मला नेहमी सांगायचे ते म्हणजे तू फक्त एक कर या वर्षी कोण सोयीना वाघ तू सोयीना वाघ मी चांगला अधिकार राहतो. माणसं आचरणात असले का किंमत राहते. आणि एक साधू मला सहज बोलले ते म्हणजे आचरणात जर असेल तुम्ही लोकांना गोडे लावा तरी ऐकतील आणि तुम्ही जर आचरणात नसल लोकांना गीता सांगा तरी बसणार नाही. आता मी जर बिडी प्यायला लागलो तामा बिडी पितो मी बसतील लोक बसणार नाही कोणी तुम्ही बिडी सुटेल नाही काय आम्हाची पितो म्हणजे आचरणात लागत आहे. चला माझा मुद्दा असा आहे तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर यम बी येत्या आणि आपलं नाव घेऊन कोणीच बेत नाही का बेत नाही. तुकोबरायचं कार्य तसं आहे जे रामाना केलं रामाच्या पुढे कार्य रामाच्या नावानं दगड तरले तुकोबरायच्या नावानं ग्रंथ तरले का नाही. आता रामाच्या नावानं तरत होते लोक रामाला देव म्हणतात. रामाला देव का म्हणतात रामाला देव म्हणत नाही लोक रामाच्या आचरणाला देव म्हणतात. रामाचं आचरण श्रेष्ठ आहे रामाचं आचरण श्रेष्ठ मग काय झालं रामदेव झाले. आता आचरणामध्ये बघा किती बदल काढला होता माणसाला.
काय झालं आपल्याला जर भूक लागली काही लोकांना महाराज दाव्याचं घ्या ना बसून भूक लागल्यावर पण काही माणसं म्हणतात मी दाव्याचं खात नाही उपची मरण पण खाणार रामाची सीता घेऊन गेले बाकीच्या लोकांना डोकं लावलं म्हणे का हो यांच्या पायाच्या पदस्पर्शाने जर दगडाची बाई होती मग काय मागं पळत बसत्या रामप्रभूने तुमचा सल्ला मला पटवतो पण मी जर दुसरी करीत बसलो तर ते वाल्मिक ऋषी काय म्हणेल बोलेले वाल्मिक तैसेची करीन मला ते करून दाखवावं लागेल म्हणून किंमत मला रामाला आहे ना एक वचनी एक पत्नी एक बाणी मग तुकोबरायचं त्यांच्या पुढे आचरण आहे त्या काळात काही लोकांनी एका बाईला पैसे दिले पैसे देऊन भांडारा डोंगरावर पाठवली मग भांडारा डोंगरावर पाठवली आणि तिथे जाऊन काय म्हटले महाराज आपली इच्छा आहे बुवा मग तुकाराम महाराज तुमची इच्छा काय बुवा ते म्हणे काय नाही पण तुकाराम महाराज मला मोकळं सांगा ना तुम्हाला काय म्हणायचं म्हणे काय नाही बुवा मा असं म्हणणं आहे तुम्ही मा मालक व्हा आणि मला तुमची बायको करून घ्यावा तर तुकोबराय त्या बाईला सरळ म्हणले जाई व तुम्हाला नकरी साया ती बाई म्हणे मला नवरा पाहिजे नवरा तर तुकोबराय म्हणले तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार कधी काय नर थोडे झाले तुला जर नवरा पाहिजे गावात आहे ना हो गावातही ते लोक चांडा चौकडी सांगायला तरास येणार आहे जास्त राहते महाराज पुढे जा तुम्ही सांगल्याला लोक उमजूनच येत नाही हे काय दंडक हे पहिल्यापासून आणि त्यातले त्यात आपले माणसंच आपल्याला जास्त त्रास द्या लोक नाही त्रास देत आता आपलं जर दुकान असलं ना आपल्या समाज आपल्या दुकानावर लोक जाणार नाही तुम्हाला अनुभव असेल ना लोक आपल्या दुकानावर कधी येत्या उधार असल्यावर मग आहे ना आपलं लक्ष्मी भाऊ दुकान आहे ना कृष्ण भाऊ दुकान आहे ना कृष्णाचं आहे ना दुकान आहे ते आपलं कधी खिशात नसल्यावर कधी बी आपले लोक आपल्या माणसाठी कधीच जाणार नाही आता आमच्या गावामध्ये 100 घर आहे मला एकही कीर्तन देत नाही मग ते येतच नाही मानितच नाही का की मला मानणार पण कधी मी मेल्यावर मी ताट होईल पूर्ण चेतून देईल मग माईकवर भासणं आमच्या गावचं नाव बीड पर्यंत नेलं आणि चेतेल म्हणजे पहा तुम्ही ज्याचं नाव घेते काय चेतेल म्हणजे आपला समाज असा आहे हाय तोपर्यंत कोणालाच बरं म्हणत नाही ही काय किडे हीच निघा ना एवढी आणि तेवढी जर निघली ना रामराजे आज येईल सासूला घर फुटल्यावर मेळ लागतो तुम्हाला सांग कसं बोलायला पाहिजे गरवायला निघल्यावर आधी जर मेळ लागला तसं होईल का अगोदर मेळ लागला पाहिजे तुम्ही एवढे माणसे आता मॅच चालेल कीर्तन जेटल करायचं आणि पुन्हा म्हणायचं थांबा थांबा मला सांगायचं होतं तवर नाही झक मारता आली ना आता काय सांगत होतो तुमचं 5 वर्ष सरपंच आहे ना तवर मेळ लागला पाहिजे 5 वर्ष होऊन द्यायचे आणि मग सांगायचं इथे टाकी बांधा आणि तिथे ते करा लोक म्हणते तो थरगुडी बांधायचं सांग म्हणजे त्याच 5 वर्ष त्याच कामात जमलं पाहिजे कुठल्या त्या क्षेत्रात जमलं ना कधीच सोपं काम होतं आपल्याला काय झालं माहिती का त्यावेळेस जमाना मग आपण काय करतो माहिती का दिसायला न लागलं का मग म्हणते माझं मी टी व्ही पाहत नाही दात पाड्यावर म्हणते मी खात नाही अहो दात असावा पाहत असावा आणि पाहत नसावा म्हणजे दिसत असावा मग वाईट पाहत नसावा दात असावा मग खात नसावा का हे आवराव झाली म्हणून उगव दूध उतू गेला बाईना म्हणते कृष्ण अर्पण कृष्ण एवढा रिकामा घेते दूध खायला त्याच्या घरी काहीच नाही का भिकार कुठे का तो 16,108 बायका ज्याला आहे त्याची परिस्थिती कशी असेल आपण हा प्रत्येक माणसाला विचार केला पाहिजे जीवनामध्ये आणि प्रत्येकाला मी एकच विनंती करीन भावा भावानं विचारानं राहा आई बापाला विचारा आई बापांना जखमारी सोयीची करा बरेच म्हातारे बऱ्याच बाया सुना पहा तुम्ही सासाची एकच नारा सख्खी भाषी करून आली पण आत्या म्हणत नाही आत्या म्हणत नाही आत्या म्हणत नाही तिला म्हणलं म्हण बाई आत्या म्हणली आत्या सौदा दाखीत नाही सौदा कित नाही आता सौदा खाली काय कोर्स व्हायले पुढे काय नाही तिनं फक्त मिरच्या शेंगदाणे काढायचे तिच्या लोक न्यायचे सासूला पण 2 मिरच्या काढून घ्यावा लय तिखट होईना रुक्मण ठेवल्या बाजूला पुन्हा ती पाट्यावर लोक जाते ती धुवायला बसती धुतलं बितलं आटोपलं वाटायला बसली पुन्हा मंत्री रुक्मण जाय बाई घेऊन तो नवरा म्हणले फिक्या झाल्या म्हणजे सारा शानपणात
काय नाही महाराज, कधी आपल्याला मान नको 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 मान नको अभिमान, लहान व्हावा मुंगी साखरी करावा, लहानपण दे का द्यावा, कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही. आता समजा तुम्ही बाया साऱ्या तुम्ही तुम्हाला वाटतं आम्ही परमार्थ होतो, पण परमार्थ नाही महाराज. या लेख आली का पटकन उठा द्या महाराज, लेख दिवळी आली का जेवता जेवता उठा द्या, लगेच चतकुर भाकर मोडी द्या, तिला काळं लावी त्या, तांब्या भरून घ्या त्या, असा घरावर फिरी द्या, ओळून फेकून या त्या. आता फेकून आली ती बाई जेवत होती एकटी ना, दुसऱ्या दिवशी सून आली मग दिवळीनं टिकून आली. मग आता मी म्हणतो आज उठली होती आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सून आली, उठायला पाहिजे का नाही? बरं उठा द्या का तुम्ही, खरंच सांगा, तुम्हाला शपथ आहे साऱ्या गावची. नाही खरंच सांगा, उठत नाही या दुसऱ्या दिवशी. ती पोरगी माहेर होऊन येते, तिकून चक्क्या आण, डांगर आण, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, हिला खरा खणान पीस आण टिपटॉपचा, काही घेऊन येते बापाच्या घरून. मग आता ननंदनी जेवत होत्या सासू ननंद, मग तिला पटकन पिसडी खालची कवली आणि लगेच पेंट को सोडत चपात्याचं, त्यातून भजी आणली आणि दोघी माझ्याने सैन खावा का नाही, या खात तर नाही, पण आता मोडी त्या लच निबर आहे ग. म्हणजे तिला असं वाटत काय करावं काही नाही. अहो तिचा बाप गिरणीवर गेला असल, तिचा पोराला दळायला पाठवला असल, तिच्यानं ते तळले असतील भजे, तुमच्यापर्यंत पोच केले, पैसे दिले नाही, फुकट येले, चांगलं म्हणावं ना, म्हणणारच नाही महाराज. आता त्या भजाला नाव ठेवीन, पुन्हा ती मध्ये आत्या हा पीस आणला, काय म्हणायला पाहिजे, काय आणला बाई, घरावर घर ओळखत होतं, ताळमळे पीक पाणी नाही, भाव नाही, काय आता आणलं आहे ना, घेत नाव करून, पण ते नाही, हा लयच वाली, मला पाचच नाही असा पीस. काय पाय पडन मग ती पोरगी, तुम्ही सांगा पाय पडन का? अहो पिसाला बरं म्हणा, भाज्याला बरं म्हणा, ती पाय पडन ना. हे गातात नाही, या आपल्या आपल्या घरात आहे, पण यायचं ते नाही, भजे बरोबर नाही, चपात्या बरोबर नाही, त्या पोरीला पाया पडूशी वाटत नाही हो. आणि तुम्हाला सूत्र सांगतो, सोपं सूत्र आहे. पोरीचा एकच करायचं, तिच्या आई बापाला तक्रार सांगायची, काही बी तो बाप येऊ दे, मी त्याला सांगाल. बापाला सांगा म्हणजे बाप म्हणजे काय माहिती का, डीपी आहे, डीपी. आपल्या घराचं फाल्ट झालं, आपण वारात बोटं घालायचे नाही, करंडला लटकून मरशाल. बायकोच्या नादी लागायचं नाही, बायकोला खराब राहती, चांगले मुर्दे पाळले. तिच्या बापाला म्हणजे वायरमनला फोन करायचा, वायरमन आला का डीपी आप करणार, त्याला सरळ सांगायचं, मामा पा बरं या सोयीनच राहत नाही, हिला गण साडी आणली हे चित्रात नाही, लगेच ते बाप ते म्हणजे बिघडून द्यायचा. बाप खूप बोलणार, तो निघून जाणार, मग आपणच पण तिला म्हणायचं, तो बापानं असं नसतं बोलायचं, त्याच्यात लटकून मोकळं व्हायचं, पुढे बसता होत्या खाली. पण तुमच्या तुम्हीच बांबू घेऊन बस साखर टाकीत, म्हणजे बसा सांगणार की आपण नाही करायचं फाल्ट, डीपीवर जायचंच नाही. श्री म्हणजे श्री आदी माया शक्ती, ती जर जमली ना तर सर्व काही, आणि नाही जमलं ना उलट फालत होतं. चला, माझा मुद्दा असा आहे, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये पहिल्या लोकांनी जो केला तो प्रपंच, तो झाला परमार्थ. आपण करतो परमार्थ, होतो प्रपंच. त्याचं कारण काय, आपल्याला जमाना. मग तुम्हाला जर प्रपंच तुमचा परमार्थ व्हावाचा असेल तर जे भेटे भूत ते मानेचे भगवंत. तुकवर आहे ना, त्या स्त्रीला तिने सांगितलं, जाई हो तू माते नकरी सायाचं, तू का म्हणे तुझं पाहिजे भरतात का थोड झाले. म्हणजे त्या जंगलामध्ये सांगितलं, ते घरी आले आणि मग पुन्हा त्या बाईला काय केलं माहिती का, आता ह्या चांडा चौकडीला त्या बाईला दिवस गेले आणि तिला सांगितलं, हे कोणाचं आहे ते सांग, नंतर आत्महत्या कर त्या बाईला. मग त्या बाईला 6 महिने झाले, तिला सांगितलं नाव घे कोणाचं. मग आता ती बाई एक दिवस संध्याकाळ झाली, ती म्हणे काय मूर्खाची गाठ पडली. मग तिनं दिवस माळाच्या हिरो जीव द्यायला गेली. तिकून तुकाराम महाराज आले आणि मग तिला वाटलं हात माणूस खराय का वाटला, यांच्या पाया पाडावा आणि आपला आत्महत्या किंवा जीव द्यायचं काम करावं. तुकाराम महाराज म्हणे, मावशी तुम्ही हिरीवर येणे, पाण्याला हंडा नाही, बादली नाही, काय भांडे. ती म्हणे, महाराज 6 महिन्यापूर्वी असं करताच झालं, मी तुमच्याकडे आले, पण तुम्ही देव माणसं आहे, पण त्याने असं करतात. ते म्हणते नाव सांग कोणाचं आहे, मी आत्महत्या करते. म्हणे काय आला, म्हणजे या गर्भाला वाली कोण आहे बुवा. तुकाराम महाराज म्हणे, तुला वाली नाही म्हणून तुम्ही जीव देऊ राहिले काय. म्हणे हा येड्या, मग हे कधी पण प्रश्न आहे. म्हणे गण 6 महिन्यापासून सारी चिंता चालू आहे, आता कोणच नाव घ्यावा. हे करते याच्या आधी मला भेटलं नाही तुम्ही, चला आपलं नाव सांगा. महाराजचं नाव सांगितलं, ती बाई घरी आली. लोकांना सगळेच पुन्हा बोलणार, ती बाई गावात आहे, तिला बोलवलं. म्हणे मावशी काय भांडे. म्हणे काय नाही, आता त्याला वडील मिळाले पोराला. म्हणे कोण. म्हणजे तुकाराम महाराज. लोकांची गावात मिटिंग, काय महाराज. मग आपलं नाव सांगू जाऊडा लोकांना कधी बी यासाठी कितना काट्या का, म्हणजे ते टाइमच नाही. तुम्ही पहा, बाकीच्या माणसाला काही करू द्या, पण आपण एखाद्या हाटली पुढे जर गाडी उभी राहिली, महाराजची गाडी हाटली पुढे, म्हणजे भातात त्रास आपल्याला. हे कसे वागू द्या, यायला परवा नाही सारखा लायसन धारक आहे आणि आपल्याच भात्या आड पाहिजे. तुकारामाचं नाव दांगुडा. मग तुकारामाची काडी गाडवर मिरवणूक. जिजाबाई पुन्हा आल्या त्या निचरलं, भानगड काय बुवा. मग ते म्हणले,
तुकाराम महाराज म्हणे आवले काय लोकांचं म्हणावं तरी मला काहीच माहित नाही त्या संदर्भात मी नाहीच आहे. फक्त मला एकच माहिती आहे का ती बाई 2 जीवाची आहे. तिचे दोन्ही जीव वाचा हा मा येतोय हा तुकोबराच येतोय म्हणून आज 400 वर झाले ते लोक नावं घ्या. पंढरपूरला कराडकर दुकान राहतं, आळंदीला पंढरपूर दुकान राहतं ही कायला ग्रंथ आमचे फुटून तेही सरले त्या दुकानावर आणि आम्ही भामणे धर्मशाळेत मुक्कामाला गेलो. सगळे लोक पाहत होतं फुटून ते नाहीच आमजवळ. मग म्हणलं आपलं इसरलं कुठे बुवा त्या दुकानावर गेलो तिथे गेलो म्हणलं बाबा इथे इसरले का आमचे फुटून ते म्हणे थांबा थांबा. मग म्हणलं बाबा कुठे आहे म्हणे हाय आहे त्यांनी काढून दिलं. म्हणलं आमच्या पाया पडू द्या तुमच्या पाया पडू द्या आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल. ते म्हणे काय संबंध पाया पडायचा तुमचा फुटू तुम्हाला देतो. म्हणजे माणसं आपण तर मला असं लपून ठेवा आई नाही राहील इथे नाही राहील म्हणजे बसा बोंबलं येणं म्हणजे हा काय परमार्थ आहे. परमार्थ आणि प्रपंच म्हणजे व्यवहार सांभाळला पाहिजे. जीवनामध्ये कोणाच्या बापाला बेऊ नका फक्त पापाला ब्या. तुला म्हणजे सत्य कर्म व्हावसा आहे घातली या भय नरका जाणे. वाईट कधीच करू नका जीवनामध्ये. आई बाप सेवा करा ये शिजी गोडी गोळी जरा वागा. साधू संत भेटले ना यायला तुकाराम महाराज समजायचं यायला साधू समजायचं हे भजनीने यायलाच मानायचं बरं का. तुम्ही माझ्या तुकाराम महाराज कुठे भेटणार आहे बुवा आणि आम्ही रामाची भक्ती करून राम भेटल असं होऊ शकत नाही. आता तुम्ही किती जरी राम राम म्हणून भेटले म्हणून काय राम तुम्हाला भेटणार नाही असं होईल का. कृष्ण भेटणार आहे का तुम्हाला कोणीच भेटणार नाही. तुम्हाला यांच्यामध्ये देव भेटणार आहे. यांच्या आमच्याकडे किसन देव म्हणून गेले आंतरगावला रानात एक झाड होतं मी त्याला गारका मारायचो कधी बी आणि त्याला तर आजनवर्ष समजायचो. ते काय म्हणे झाड कायचं बी असू द्या पण तुम्ही त्याला जर आजनवर्ष म्हणून गारका मारला तुम्हाला फळ काय मिळणार आहे आजनवर्ष. तसे याच लोकांना साधू माना यांना देव माना आई बापाला देव माना. तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला अपृत्यार्थ जळे दगडाचा इथं वया तारी याल्या जायच्या लाया. धन्य तुकोबा समर्थ म्हणे रामेश्वर भट्ट तिच्या. तू रामेश्वर भट्ट स्वतः म्हणतात की तुकाराम महाराज हे साक्षात विष्णूचा अवतार आहे. अभंगाचं शेवटचं चरण म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या
धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तुकाराम महाराजाच्या जीवनात चारही पुरुषार्थ घडले. धर्म, रुक्मिणी स्वतः भिकारीचं रूप घेऊन येतात, एक लुगडं होतं देऊन टाकलं. अर्थ, पैसा कमावला. काम, नामिच्छा. चारही पुरुषार्थ तुकोबराच्या जीवनात साधल्या गेले. आपल्या जीवनामध्ये चारही पुरुषार्थ साधला जावा. आणि पुरुषार्थ म्हणजे काय? ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रात चांगल्यापैकी काम करणं म्हणजे हा काय झाला आपला पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे काय दुसरं काही नाही बरं का. राजकारणात माणसांना चांगल्यापैकी राजकारण करणं पुरुषार्थ. पारमार्थिक माणसांना त्यांचा पुरुषार्थ साधणं. पुरुषार्थ म्हणजे काय? आपण होते का एखाद्या माणसारखा माणूस आहे आणि मागं ओढायला पुरुषार्थ. तानाजी माणूस आहे ना, पुरुषार्थ साधावला. रायबाचं लग्न तरी पुरुषार्थ. हे जे पहिले माणसं आहेत ना पुरुषार्थ साधित गेले. तुकोबराच्या जीवनात चार पुरुषार्थ, धर्म केला, अर्थ, मोक्ष सर्व सर्व त्यांच्या घरी नांदत होते. म्हणून तुकोबराच्या जीवनामध्ये त्यांनी हा पुरुषार्थ केला असं रामेश्वर भट्ट म्हणतात. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुरुषार्थ आहे. विद्यार्थी अवस्थेत पुरुषार्थ साधायचा. ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षर. पुढे धन कमावा, जोडून या धन उत्तम यावा. पुढे वानप्रस्थ संन्यासाश्रम. हे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनातले चार पुरुषार्थ साधावा. असा सरळ सरळ या माझ्या बुद्धिमत्ताप्रमाणे मी अभंगाचा अर्थ लावला. याच्यात योग्य असेल ते माझ्या स्त्री गुरुचं किंवा तुमच्यासारख्याचं ऐकलेलं आहे. मी तुमच्यासारखं ऐकून कीर्तन करतो. मी काय कुठे शिकायला गेलो नाही, काही नाही. तुमच्यासारखं ऐकूनच बोलतो मी, कुठे नाही. आणि म्हणून जे योग्य असेल ते श्री गुरुचं म्हणून घ्या, चांगलंच आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आता मी एखादा शब्द चुकीचा बोलला असेल, काय माणसं काय त्यांना असं नसतं बोलायचं. आता एखादा शब्द चुकीचा गेला असेल म्हणून काय सारं चुकीचं गेलं का? पण आपल्या लोकांना नेमका दोष पाहायचा. आता महाराज आहे ना, महाराजच म्हणलं पाहिजे. आपण काय करतो? दोष पाहतो फक्त. दोष लगेच पाहायचे नाही. दोष काढून टाका आणि गुण पहा. गुण नाही अशी व्यक्ती नाही, असा माणूस नाही. प्रत्येक माणसामध्ये कुठला तरी गुण असतोच. मग माणसाने आजपासून एक ध्यानात ठेवा, माझ्या येड्याचं ऐका, दोष कोणाचेच पाहू नका, फक्त पाहायचे तर गुण पहा. गुण का पाहायचे? माणसाची पूजा होत नाही त्याच्या गुणाची होती, आणि माणसा अपमान होत नाही त्याच्या अवगुणाचा होतो. म्हणून एकमेकाचे गुण पहा, अवगुण पाहत बसू नका. आणि आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहू नका. एक दिवस जायचं ध्यानात ठेवा. जात असताना असे मारा, कमीत कमी आपण गेलो गल्लीला तरी रडू आलं पाहिजे बुवा, नाही तर साऱ्यांना पुरण टाकून खावा असं नाही वागू. म्हणजे चांगले व्यवस्थित आपण गेल्यानंतर लोकांना रडू आलं पाहिजे, दुश्मन सुद्धा रडा पाहिजे. असे चांगले राहा, चांगले वागा, कळकळची विनंती करतो. आणि माझ्या वाहिनीला पूर्ण राम ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. आभार मानतील. कीर्तन चांगलं झालं म्हणून सांगतील. खाली बसा, ओटू नका. सर्व सूचना झाल्याशिवाय संस्थान आहे, संस्थान शिस्तबद्ध पाळा. खाली बसा सगळे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्यातील 4थ्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्तपरायण हृदयस्थान असणारे बाळू महाराज आहेर वैजापूर यांनी येऊन अति उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल आश्रमाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. खरंच धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. फार विनोदी महाराज आहेत. मी नारायणगराज आपलं नारायण महाराज सरला भेटलो होते, म्हणजे त्या बेटावर गेलो होतो.
आणि येता येता रांजणगावला मी त्यांचं कीर्तन ऐकलं, म्हणून मग आज कीर्तन ठेवण्याचा योग आला. म्हणलं महाराज आमच्या वानगाव फाट्याला या. ते म्हणले नक्की येतो. आज शब्द दिला आणि आज त्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद महाराज. असेच आम्ही हॅलो म्हणलं की तुम्ही येत जा अशी विनंती करतो. तुम्ही आहेत गुणवान, तुम्ही आहेत सिलवान, तुम्ही आहेत बलवान, तुम्ही आहेत खरेच वारकरी संप्रदायाचे पहिलवान पहिलवान पहिलवान. असो, या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज वानगाव गावामध्ये बंकटस्वामी महाराजाची पालखी आलेली आहे. ती उद्या सकाळी ज्याला पूजा करायची ती गावात पूजा करून या ठिकाणी पालखी येणार आहे. सर्वजण पालखी घेऊन मिळून या ठिकाणी घेऊन या अशी मी सर्वाला विनंती करतो. आणि ज्यांच्या पुजारी आहेत ते गावात करा, काही इथं करा, पण सर्व वाजवत या ठिकाणी पालखी आणा अशी विनंती करतो. आजचे प्रवचनकार हरिभक्तपरायण कांबळे महाराज कांबळे. आजचे जागर कुंभारी कळसंबर भंडारवाडी मांडवेखेल गवारे आनंदवाडी मोरगाव. उद्याचे प्रवचनकार रणजित महाराज शिंदे नेकनूर. उद्याचे कीर्तन हरिभक्तपरायण चांगदेव महाराज काकडे जालना. उद्याचा जागर महाजनवाडी वाघेराव वैद्यकेनी कोलारवाडी वडवाडी बोरखेड उदंड वडगाव रेघण वडवाना माळेवाडी कानडी गोलंगडी सुलतानपूर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.